नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, भूषण दूत अकॅडमी पुणे द्वारा संचालित राज्यस्तरीय राज्यसेवा पूर्व परीक्षा टेस्ट सिरीज 2022 मध्ये मी तुमचे स्वागत करतो। आज आपला हा ओव्हरऑल 10वा पेपर होता आणि सीसॅटचा हा चौथा पेपर होता। जसं आपलं एक अल्टरनेट चाललंय की एक सीसॅटचा पेपर हा एमपीएससी बेस्ड आणि एक सीसॅटचा यूपीएससी बेस्ड, ओके, असं आपण अल्टरनेट मध्ये घेत आहोत। तर हा सीसॅट मध्ये चा यूपीएससी बेस्ड पेपर होता। ओके, मागच्या यूपीएससी बेस्ड पेपरमध्ये 80% विद्यार्थी क्वालिफाईड होऊ शकले नव्हते। त्यानंतर मग एमपीएससी बेस्ड पेपर आला, त्याच्यामध्ये 90% विद्यार्थी क्वालिफाईड झाले, फक्त 10% विद्यार्थी क्वालिफाईड होऊ शकले नव्हते। पेपर एमपीएससी बेस्ड जरी असला तरी तो सोपा पण खूप बऱ्यापैकी ठेवला होता मी। ओके, हा सीसॅटचा पेपर जो आहे चौथा, तर हा यूपीएससी बेस्ड आहे, मॉडरेटली टफ म्हणता येईल, पण पॅसेज थोडे कठीण होते टाकलेले होते याच्यामध्ये। म्हणून मी यंदा काय केलं की मागच्या पेपरमध्ये आपण पूर्णतः यूपीएससी बेस्ड राहिलो, यंदा कंटेंट तर यूपीएससी बेस्डच होता, पण सोबत एक कंपल्सरी इंग्लिश पॅसेज जो एमपीएससी बेस्ड आहे आणि सोबत डिसिजन मेकिंग, जो की तुम्हाला 8-10 मार्काचा एक ॲडव्हान्टेज देऊ शकतं जर का असं आलं। कारण होऊ शकतं आयोगाने समजा विचार केला की नाही डिसिजन मेकिंग दरवर्षी देतोय तर यंदा पण देणार, पण कॉम्प्रिहेन्शन जे आहेत ते एमपीएससी बेस्ड आपण यूपीएससी बेस्ड घेणार असं येऊ शकतं, म्हणून आपण असं शफलिंग आज केलं होतं त्यामध्ये। ठीक आहे, तर सीसॅटच्या ओव्हरऑल चौथ्या पेपरमध्ये जर आपण बघितलं ना तर स्टार्टिंगच्या वेळेस खूप टफ आहेत। ओके, पण याच्या मोठ्या पॅसेजमध्ये काही गोष्टी ज्या आहेत त्या डेफिनेटिव्ह शब्दांवरून आपण गाळू शकतो, पण शेवटी जर का तुम्ही गेलात, स्टार्टिंगला पॅसेज सुद्धा टफ आहेत, काही गणित बुद्धिमत्ता प्रश्न सुद्धा टफ आहेत, पण जसं तुम्ही एंडला गेलात तर एंडला जसे तुम्ही जाता तसं तुम्हाला लक्षात येईल की एंडला पॅसेज जे ते सोपे आहेत। जेव्हा जे मोठे पॅसेज चालू झालेत ना 2-3 शब्द प्रश्नांवाले, तर तिथे थोडे काय तुम्हाला सापडतील, इजी पॅसेज सुद्धा सापडतील। ओके, तर म्हणून पेपर पहिले बघून घ्यायचा। आता जसं तुम्हाला लक्षात आलं की इथे कसं एका पॅसेजवरती 3-4 प्रश्न आहेत, तर इथे जर आपण बघितलं त्याच्यामध्ये तर एका याच्यात 3-4 प्रश्न जर का आपण इथे जर बघितले, ओके, तर हे पॅसेज थोडे सोपे होते। म्हणून मी नेहमी सांगतो विद्यार्थ्यांना की पहिले काय करून घ्या, पेपर एकदा बघून घ्यायचा तुम्ही, ठीक आहे ना। आणि पेपर बघता क्षणी तुमच्या लक्षात येतं की कुठे आपण स्कोर करू शकतो। जसं आज डिसिजन मेकिंग होतं, तर तुम्ही डिसिजन मेकिंग सुरुवातीला जरी लेंदी असं तरी ते सोपं होतं, पण डिसिजन मेकिंग काय करा, सुरुवातीला सोडून घ्यायचं असतं त्याच्यामध्ये। ओके, तर ते सुरुवातीला सोडून घ्या। तसं मी सहसा डिसिजन मेकिंग काय करतो की एंडला सांगतो सोडवायला, एंडला आणि मिडियममध्ये पण तेव्हा जेव्हा सीसॅट स्कोरिंग होतं तेव्हा मी म्हणायचो आता सरळ आपल्याला काय करायचंय, क्वालिफाय करायचंय। क्वालिफाय जेव्हा एक्झाम करायची आहे तर जिथे आपल्याला मार्क पहिले भेटतात तो पार्ट पहिले करून घ्या। तर आता जर का डिसिजन मेकिंग आलं तर मी म्हणेल तुम्हाला की आता पहिले काय सोडवा, डिसिजन मेकिंग सोडून घ्या सुरुवातीला। ठीक आहे, हा, तर असं हा एक ओव्हरऑल मॉडरेटली डिफिकल्ट याचा पेपर होता। बघूयात किती टक्के विद्यार्थी क्वालिफाय होतील या पेपरमध्ये। ओके, तर चला पहिला पॅसेजला येऊयात। पहिला पॅसेज कशाबद्दल बोलतोय, कर्करोगावरचा उपचार म्हणतोय। ओके, तो काय म्हणतो की आता जे उपचार आहेत ते एकच किमोथेरपी याच्यावरती आधारित आहे। हा, तर मग इथे काय असतं, दशकापासून कर्करोग केले जाणारे उपचार आहेत, मान्यता किमोथेरपी आहे। किमो उपचार प्रणालीमध्ये अपेक्षित संचयी परिणाम मिळवण्यासाठी त्या औषधी बरोबरीने येणारे दुष्परिणामांचे व्यवस्थापन करताना भयंकर अवघड आव्हानांना सामोरे जावे लागते। ठीक आहे ना। हा, तर नेक्स्ट अगेन तो काय म्हणतो की सर्वांसाठी एकच उपचार अपेक्षित परिणाम देत असेल, परंतु याच्यामुळे दुष्परिणाम कर्करोग जर बरा झाला तरी त्याच्यातनं रुग्णाला काय भेटतो, फार मोठा मानसिक धक्का असतो तो, आणि त्यात हेला मग तो क्रिटिसाइज करतोय। म्हणजे आपल्याला एक टोन लक्षात आली पाहिजे यामध्ये, तर तो ही जी किमोथेरपी आहे सर्वांसाठी एकच उपचार काहीतरी पद्धती आहे त्याला तो काय करतो, क्रिटिसाइज करतोय। मग याच्यानं काय गृहीत आहे त्याचे म्हणणे, पहिलं बदलत्या आरोग्य सेवा लक्षात घेता सर्वांसाठी एकच उपचार या पद्धतीचा थोडा पुनर्विचार करणे गरजेचे आहे की नाही। हे अरे तो त्याला क्रिटिसाइज तेच तर करतोय की याच्यानं खूप मोठा मानसिक धक्का बसतो, हे म्हणजे याचे आपल्या पुनर्विचाराची काय गरज आहे। बरोबर होईल की नाही होणार, अरे गृहीत प्रश्न कशाचा आहे, अझम्पशन ना। तर हे अजून तुम्ही म्हणणार मेन्शन कुठे, अरे तो अझम्पशन प्रश्न कशावरती आहे, अझम्पशन वरती, जी गोष्ट गृहीत धरतो हे तो गृहीत धरतो, म्हणून तो क्रिटिसाइज करतोय की नाही खूप दुष्परिणाम आहेत तेला तो म्हणजे त्याचा म्हणणं आहे की नाही आता ही काही सिस्टीम योग्य नाही आहे। बरोबर आहे, हे त्यांनी अजून केलंय। नेक्स्ट, बदलत्या आरोग्य सेवा लक्षात बदलत्या कोणत्याही केमो उपचार पद्धतीचे दुष्परिणाम कमी करण्यासाठी नवीन औषधीमुक्त प्रणाली विकसित करणे आवश्यक आहे। नवीन औषधमुक्त प्रणाली विकसित करा। बघा काय म्हणतो तो, औषधी नसल्यास पाहिजेत असं म्हणता येईल का आपल्याला, औषधी नसलेली प्रणाली विकसित करा। कुठे बोलला तो की औषधी नसलेली प्रणाली विकसित करा म्हणून ब होणार नाही, उत्तर काय पर्याय क्रमांक 1। नेक्स्ट, निवडणुका नियमितपणे गेल्या पाहिजेत असा लोकशाहीचा नियम आहे।
प्रत्येक सरकारसाठी इतका कमी कालावधी देण्यासाठी महत्त्वाची कारणे आहेत. या कारणामध्ये राज्यकर्ता पक्ष सत्तेवर अडवून बसणे, हुकुमशाह बनणे आणि कालांतराने कमी काळजी घेणे यांसारख्या हेला सतर्क राहण्यास काय देते? प्रोत्साहन देते. पाणी पुढे लावून प्रोत्साहन देते. ओके, हां, हे सगळं त्यांनी सांगितलेलं आहे. निवडणुकांमध्ये पक्षांनी स्पर्धा जनतेला सतर्क करण्यास प्रोत्साहन देते, तसेच सरकारला आपण चांगले काम केले पाहिजे याची जाणीव करून देते. असे असले तरी इतका कमी काळ सत्य राहण्याच्या काही समस्या सुद्धा आहेत. ठीक आहे. हां, सरळ तर्कशुद्ध अनुमान काय काढता येईल? ओके, तर्कशुद्ध अनुमान काय काढता येईल? निवडणुकांमध्ये दिलेला प्रौढ मतदानाचा अधिकार लोकशाहीच्या भराटीस योगदान करत नाही. म्हणजे सगळ्यांना मतदानाचा हक्क आहे तर त्याच्यामुळे लोकशाहीला फायदा होत नाही असं काही कुठं माहिती पडतं का त्याच्यावरनं? नाही. लोकशाही सशक्त स्पर्धा राखण्याची बहुपक्षीय प्रणाली मदत करते आहे का? माहिती पडतंय आपल्याला. बघा त्यांनी काय मेन्शन केलेलं आहे, निवडणुकांमध्ये पक्षामधील स्पर्धा जनतेला सतर्क राहण्यास प्रोत्साहन देते, तसेच सरकारला चांगले काम केले पाहिजे याची जाणीव करून देते. आहे का? पक्षामधील स्पर्धा म्हणजेच काय? विविध बहुपक्षीय प्रणाली. बरोबर ना? 2 किंवा त्यापेक्षा जास्त पक्ष ज्याला आपण म्हणतो. तर बहुविधान काय होईल? बरोबर. दॅट्स द आन्सर इज ऑप्शन नंबर 2. थर्ड. ओके, तर पहिले जर आपण बघितलं सुरुवातीचे जे 6-7 पॅसेजचा जो पहिला बंच आला तो खूप अवघडवाला बंच आहे. बरोबर ना? या 7 पॅसेज आहेत आणि त्याच्यावरती 8 प्रश्न आहेत टोटल. एका पॅसेजवर 2 प्रश्न आहेत. तर या 8 पैकी जर तुमचे 3-4 जरी बरोबर असेल, 3-4 तरी खूप चांगला पोझिशन आहे तुमची. ओके, हां, की सगळे चुकले तुमचे. हां, हरितगृह उत्सर्जनातून होणाऱ्या वायूवर बंधने घालणे महत्त्वाची जबाबदारी आहे. ही आपली जबाबदारी आहे. असे असले तरी अनेक जणांचे असे म्हणणे आहे की सध्याच्या परिस्थितीत हरितगृहातून मर्यादित प्रमाणावर वायू उत्सर्जित होऊ द्यावेत. पण काही लोक काय म्हणतात? लक्षात घ्या, लोक आहे तर नेहमीच हरितगृह त्याच्या अगेन्स्ट आहे असं नाही. तो काही लोक म्हणतात की उत्सर्जित. मग प्रश्न असा निर्माण होतो की हरितगृह वायू यासाठी शिल्लक राहिलेल्या अंदाजपत्रकाच्या रकमेचे वितरण कोणामध्ये आणि कसे करायचे? ओके, तो अंदाजपत्रक आहे, मग त्यातला पैसा जो आहे तर त्यातलं वितरण कसं करायचं? आपण बघितलेच आहे की अंदाजपत्रकाचा आकार कोणते तापमान लक्ष्य निवडले आहे आणि किती धोक्याने सामोरे जाण्यास तयार होते यावर अवलंबून असते. ठीक आहे. सर्वात महत्त्वाचे अनुमान प्रतिबंधित करते. हवामान बदलाच्या महत्त्वाच्या समस्येमुळे आपली पृथ्वी अधिक हरितगृह वायूंचा उत्सर्ग परवडणार नाही आपल्या पृथ्वीला. कुठे तो म्हणतोय? तो अगेन्स्ट नाही ना बाबा. तो काय म्हणतो की अनेक काही लोक अगेन्स्ट बोलतात ग्रीन हाऊस गॅसचे, पण काही लोक म्हणतात की हे चालू सुद्धा द्यावं असं तो म्हणतोय ना. हरितगृह वायूंसाठी अंदाजपत्रकीय तरतूद एक समान जबाबदारीवर आधारित असली पाहिजे. एक समान म्हणता येईल का आपल्याला? नाही. तो काय म्हणतो ना, कोणामध्ये कसे कसे वितरण करायचे त्याच्यासाठी काय म्हणतोय? तो म्हणतो आकार कोणते, तापमान लक्ष्य कोणते, हे सगळं निवडलेलं आहे आपण त्यामध्ये. मग एक समान कसं काय वाटप करणार आहे त्याच्यामध्ये? लक्षात काय? असे महत्त्वाचे कीवर्ड्स वरून तुम्ही रिजेक्ट करत जा. अर्थव्यवस्थेच्या आधारावर हरितगृह उत्सर्गाचे लक्ष्य विभागले गेले पाहिजे. येस? नाही, पण अर्थव्यवस्थेच्या आधारावर हरितगृह वायूचे उत्सर्गाचे लक्ष विभागले गेले पाहिजे. उत्सर्गाचे लक्ष्य बघा ना, हरितगृह वायू उत्सर्गाचे लक्ष्य कसं काय? हरितगृह वायू उत्सर्ग किती करणार त्यानुसार तुम्ही टार्गेट ठेवणार. जशी तुमची अर्थव्यवस्था असं कुठं बोलतोय का तो? जरी धोका असला तरी काही हरितगृह वायू निर्वाहासाठी गरजेचे आहेत. अरे लोकांना रकमेचं वितरण कसं करायचं? काही लोक म्हणतात की काही मर्यादित प्रमाणावर उत्सर्ग वाहू द्यावा, मग रक्कम जी आहे ती कशी कशी डिस्ट्रीब्यूट करावी वगैरे. म्हणजेच काय धोका आहे तरी पण काय आहे, काही थोडे प्रमाणात ते गरजेचं आहे. बेटर आन्सर केलं पर्याय क्रमांक 4. चुकलं असेल तरी काही हरकत नाही, फार अवघड आहे हा पॅसेजचा. 90% लोक फसतील या पॅसेजमध्ये. सो इट्स व्हेरी डिफिकल्ट. ओके, आणि जास्तीच्या रिस्क अशा टाईपच्या पॅसेजमध्ये घेऊ नका. आपल्या लक्षात घ्या, अटेम्प्ट मी तुम्हाला सांगतो आता क्वालिफाईंग झाल्यानंतर 120 मिनिटामध्ये 55 अटेम्प्ट खूप चांगला अटेम्प्ट आहे, पण तो लॉजिकल असला पाहिजे. उगाच करायचं म्हणून केलं असं 55 अटेम्प्ट नाही. 50 ते 55 अटेम्प्ट, पण तो चांगला जर का तुम्ही चांगला हे सोडवलेला आहे आणि मग त्याच्यामध्ये असे जर कन्फ्युजिंग प्रश्न आले की पॅसेज काही समजत नाही तर सरळ याला काय करा, स्किप करून टाका याच्यामध्ये. हां, या पहिल्या आपल्या 3 पॅसेज जर आपण त्याच्यामध्ये बघितले तर पहिला एक पॅसेज सोपा होता, दुसरा ठीक होता, मॉडरेट होता. हे 2 तुम्ही अटेम्प्ट करू शकता, तिसरा तुम्ही स्किप सुद्धा करू शकता त्याच्यामध्ये. बघा 55 अटेम्प्ट म्हणतो ते लॉजिकल अटेम्प्ट येतात त्याच्या, म्हणून जर त्यात असं नाही की सगळे मॅथ्स रिझनिंग मारले किंवा सगळे कॉम्प्रेशन नाही. सगळ्यांचा अटेम्प्ट जो आहे तो मॉडरेट असला पाहिजे. कारण ऑलरेडी तुम्हाला मी सांगितलेलं आहे की जेव्हा एक पॅसेज आणि एक प्रश्न असा पॅटर्न यूपीएससी बेस्ड येऊन जातो तेव्हा ऑलरेडी तुमची प्रोबॅबिलिटी किती चांगला तुम्ही सोडवा 50% वर येऊन जाते. 50% तुमची जी अॅक्युरसी आहे ती खूप चांगली अॅक्युरसी गणण्यात येते जेव्हा अशा वेळेचा पॅटर्न असतो तेव्हा. ठीक आहे. हां, वेबच्या व्यापारीकरणाने आधी करून असलेल्या नैतिक समस्या खास संदर्भात दैनंदिन जीवनात आल्या. आधीच्या समस्या दैनंदिन जीवनात आल्या जेव्हा वेबचं काय झालं, व्यापारीकरण झालं. हां, स्पायवेअर सारखे सॉफ्टवेअर व्यापारकर्ते परवानगीशी आपली माहिती गोळा करते. प्रथम तयार केली गेली, नंतर कंपन्यांनी त्याला धोरणात्मक डावपेचात आणि नियमात चौकटीत सुधारणा घडून आणून त्या सुद्धा वापरायला सुरुवात केली.
ओके, या काळात नैतिक संकटांना तोंड देण्यासाठी स्वयंनियमन हे धोरण म्हणून अंमलात आणण्यास सुरुवात झाली. ब्रुसेल्समध्ये व्यवस्थापक, धोरणकर्ते, राजकारणी यासारख्या प्रत्येक क्षेत्रात स्वयंनियमन हे याचेच एक उदाहरण आहे. सर्वात महत्वाचा मुद्दा काय आहे सूचित करते, काय तो कन्वे करतो तुम्हाला मेसेज. मुक्त वक्तव्याच्या क्षेत्रात स्वयंनियमन हे मूल्य म्हणून स्वीकारले गेले आहे. बरोबर आहे, प्रत्येक जण ते एक्सेप्ट करतो ना, तो ना प्रत्येक क्षेत्रात स्वयंनियमन एक झालेलं आहे. आज जेव्हा सगळीकडे फ्री मुक्त वक्तव्य म्हणजे काय, बोलणे नाही, मुक्त मुक्त प्रत्येक फील्डमध्ये वेबचा जमाना आहे ना, सो यू आर फ्री. ओके, अशा यांनी तो म्हणतोय. ठीक आहे, आपण होल्ड ठेवूयात. तरी भारतात उपयोगकर्त्याच्या परवानगीशिवाय भारताचा पहिली गोष्ट काय संबंध आहे का रे. हा, मुक्त वक्तव्याच्या गैरवापरावर बंधन घालण्यासाठी स्वयंनियमन हा सर्वोत्तम मार्ग ठरू शकेल का, याबाबत जागतिक पातळीवर चर्चा सुरू झालेली आहे. बंधन घालण्यासाठी स्वयंनियमन हा सर्वोत्तम मार्ग ठरू शकेल का, कुठे जगात चर्चा चालू झाली. स्वयंनियमनाच्या मार्गावर आहे का कुठे चर्चा चालू झाली, कुठे बोलतो की याच्यावर चर्चा चालू झालेली आहे जागतिक पातळीवर. तंत्रज्ञान युगात स्वयंनियमन उपयोगाचे नाही, अरे उलट तो फायद्याबद्दल बोलतोय ना, मग उपयोगाचं नाही म्हणता येईल का आपल्याला. नाही, तो उत्तर काही पर्याय क्रमांक एकच प्रॉपर फीड असते. एक जर तुम्हाला कन्फ्युजिंग वाटला तरी मग बाकी तर रिजेक्टच होतात. हा, मंत्र्याने घ्यायच्या निर्णयावर नागरिक सेवकाने प्रामाणिक सल्ला दिला पाहिजे. म्हणूनच नागरिक सेवकाने सरकारी व्यावसायिक तपशील गुप्त ठेवणे अपेक्षित आहे. का गुप्त ठेवणे अपेक्षित आहे, कारण त्यांना प्रामाणिकपणे सल्ला दिला नाही तर उद्या त्याची बदनामी होईल, त्यांनी असं ऍडवाइस दिलं होतं. बरोबर आहे, असे केल्याने अंतर्गत चर्चा प्रतिबंधित राहतात. नागरिक सेवकाने सरकारी महत्त्वाच्या गोष्टी गुप्त का ठेवल्या पाहिजे याचे योग्य कारण आहे. हे कारण म्हणजे गुप्ततेचे कार्य नागरिक सेवकांचे न्याय विज्ञान नियमावली तयार करण्यात चांगला उमेदवार संच करून घेण्यासारखे आहे. नागरिक सेवक जेव्हा पद स्वीकारतात गुप्तता पाळण्याचे आश्वासन देतात, तसेच आश्वासन पदभार स्वीकारणे उमेदवार सुद्धा देतात. कारण आश्वासन पाळल्याशिवाय सरकार चालवणे शक्य होणार नाही. तो गुप्तता पाळल्याशिवाय तो म्हणतो की सरकार चालवणं काही शक्य होणार नाही. ओके, भारतीय संविधानानुसार दिलेल्या माहिती अधिकाराला गुप्तता हे आव्हान निर्माण करत आहे. उलट तो लक्षात घ्या, गुप्ततेच्या सपोर्टमध्ये तो कुठे क्रिटिसाइज करतो काय, तो म्हणतो ही गुप्तता जी आहे ती काय आवश्यक आहे तो म्हणतो. मग तो आव्हान निर्माण करतो माहितीच्या अधिकाराला. माहितीच्या अधिकाराचा काही संबंध आला याच्यामध्ये, तसं काही मनाने मार्क करू नका. गुप्ततेचे आश्वासन करते प्रकटीकरणाच्या स्वातंत्र्याला प्रोत्साहन दिले जाते. येस ऑर नो. अरे तो म्हणतो ना, लक्षात घ्या का, लक्षात घ्या, त्यांनी प्रामाणिकपणे सल्ला दिला पाहिजे म्हणून व्यावसायिक तपशील गुप्त ठेवणे काय आवश्यक आहे. मग प्रामाणिकपणे कोणी सल्ला देणे म्हणजेच काय, अरे प्रकटीकरणाचे स्वातंत्र्य म्हणजे तो एका प्रकारे गुप्तता ठेवून आपण त्यांनी काय सपोर्ट करतोय, प्रकटीकरणाच्या स्वातंत्र्याला काय करतोय, सपोर्ट करतोय. तर दॅट्स वाय द बेटर आन्सर इज व्हॉट, ऑप्शन नंबर 2. ही अत्यंत खेदाची गोष्ट आहे की आर्थिक गुन्हे फौजदारी गुन्ह्याच्या बरोबरीने मानले जात नाहीत. वास्तविक पाहता आर्थिक गुन्ह्यातील रक्कम ही कितीतरी जास्त असते. अशा गुन्ह्यात गुंतलेल्या व्यवस्थापकाची फारच क्वचित नोकरी जाते आणि कंपनीला मात्र मोठ्या दंडाचा आणि कायदेशीर भरणा करावा लागतो. तसेच कंपन्यांच्या बाबतीत भागधारक, पुरवठादार, कर्मचारी, सरकार यांना मानस प्रस्तावित प्रणाली अस्तित्वात नसल्यामुळे अशा कंपनी गुन्ह्यासाठी द्यावयाची योग्य शिक्षा निश्चित करणे कायदे तंत्रज्ञान सुद्धा अवघड असते. आता असे वाटू लागले आहे की ठराविक प्रमाणात आर्थिक गुन्हा करणे हा व्यवसाय करण्याचा एक मार्ग बनला आहे. त्याच्यामुळे आज बिझनेस म्हटला म्हणजे गुन्हे लोक करतात. तो कारण तो लक्षात घ्या, हा एक व्यवसाय बनला आहे. बरोबर आहे ना. सो त्याच्यामुळे तो सहज आहे, चांगले प्रतिबंधित करते. महत्वाचा भाग, जेव्हा कंपन्या व्यवसाय पद्धतीचा प्रश्न येतो तेव्हा कायदे प्रणालीमध्ये अनेक त्रुटी आढळतात. होऊ शकतो काय म्हणतो की आज गुन्हा करणे हा सहज बिझनेसच झालेला आहे, म्हणजे असणारच. म्हणजे तुम्ही जेव्हा पद्धतीवाद प्रश्न येतात तेव्हा काय अनेक त्रुटी असतात कायदे प्रणालीमध्ये कंपन्यांच्या याच्यामध्ये, होऊ शकतं. आपण होल्ड ठेवू. फौजदारी गुन्ह्यांपेक्षा आर्थिक गुन्हे अधिक गंभीर स्वरूपाचे असतात. लक्षात घ्या. आता तुम्ही म्हणणार पहिले त्याच्याबद्दल नाही आहे, बरोबर आहे, खरी गोष्ट आहे की ते त्याच्या बरोबरीने मानले जात नाही. ॲटलीस्ट तो म्हणतो बरोबरीने तरी माना, बरोबर आहे ना. तर तो रक्कम जास्त असते, पण याचा अर्थ ते फौजदारी गुन्ह्यापेक्षा जास्त गंभीर आहे असं नाही म्हणत आहे. लक्षात घ्या, तो त्याचे इक्वल टू नाही कन्सिडर करत, याचा अर्थ त्यापेक्षा जास्त ते गंभीर आहे तसं नाही आहे याचा अर्थ. ठीक आहे. भारतातील कंपनी कायद्यात बदल करणे अपरिहार्य, इथे शब्द काय आला, अपरिहार्य. तो आणि पहिली गोष्ट कंपनी कायद्यामध्ये ह्याच गोष्टी तर तसं काही नाहीये. आणि अपरिहार्य म्हणजे देर इज नो ऑप्शन टू ऑल असं पण तो कुठे म्हणतोय का, नाही. अपरिहार्य शब्दाला निश्चित शब्द आहे म्हणून काय रिमूव्ह करूयात. कंपन्यांना शिक्षा देण्याचा परिणाम अप्रत्यक्षपणे देशाच्या आर्थिक प्रगतीला खीळ बसण्यात होईल. हे बरोबर आहे म्हणताय तुम्ही. त्यांनी कुठं म्हटलं की कंपन्याला जर तुम्ही शिक्षा दिली तर त्याच्यामुळे देशाची इकॉनॉमी ढासळेल. बोलतच नाही तो याच्याबद्दल. तो काय म्हणतोय बघा ना, तो म्हणतो आज गुन्हा करणं हा जर आपण बघितलं, तो म्हणतो तो आज जर आपण बघितलं तर हा जो गुन्हा आहे कंपन्यांमध्ये
तो ऑलरेडी काय बनलेला आहे, एक व्यवसाय बनलेला आहे, व्यवसाय करण्याचा मार्ग बनलेला आहे. बिझनेस हा इलिगलच असतो, तो म्हणतोय अनएथिकलच असतो. याचा अर्थच काय की जेव्हा तुम्ही व्यवसाय पद्धतीबद्दल बोलतो तेव्हा अनेक आर्थिक काय त्रुटी आढळून येतात. हे जास्त बटर होईल. 6चं 1. 7th आणि 8. 10-12 वर्ष लाखापूर्वी त्याने म्हणतात शेती करण्यास सुरुवात केली असावी. हवामान वगैरे मोठा पॅसेज आहे. जर आपण डायरेक्ट प्रश्नावरती येऊयात. 7वा, नागरी लोकांनी बहुतांशी करून शेती केली. नागरी लोकांनी बहुतांश करून शेती केली का रे? कुठं म्हणतो की नागरी लोकांनी बहुतांश करून शेतीच केली? नागरी लोकांनी शेती केली ठीक आहे, पण नागरी लोकांनी बहुतांश करून शेती केली. अरे शब्द कोणता आला? बहुतांश. कुठे आहे बघा? अरे गुरेढोरे पण त्यांनी हे केलं. नंतर मग ते तेव्हा शहरांचं पतन झालं, तेव्हा कृषी क्षेत्रातून लोक गायब झाली. तर इथे बघा नागरिक संस्कृती जेव्हा आली तेव्हा शेती झाली, शेती प्रसार झाला. पण याचा आता बहुतांशी म्हणून नाही म्हणू शकता ना. मोस्ट ऑफ लोकांनी शेतीच केली असं म्हणता येईल का आपल्याला? नाही. शब्द कायला बहुतांशी म्हणू शकत नाही आपण याच्यावरनं. काही असतं तर बरोबर आलं. बघा याच्या जागी काय असतं, जर काही असतं तर बरोबर आलं असतं. कारण नागरिक संस्कृती आली तेव्हा त्यांनी हे केलं. शहरांमध्ये शेतीची वाढ होण्यासाठी गुरेढोरे यांनी महत्वाची भूमिका बजावली. कुठे म्हटलं त्यांनी की शहरामधून शेतीची वाढ होणी. जेव्हा शहराचं पतन झालं त्याच्यानंतर मग गुरेढोरे लोक हे केलं ना काहीतरी. पण इथे अगेन दुसरी गोष्ट ही आहे. ओके तर त्याच्यामुळे इथे जर आपण म्हटलं त्यांनी यांची महत्वपूर्ण भूमिका असं तुम्हाला माहिती येत नाही की त्यांनी जर का शेतीच्या याच्यामध्ये सपोर्टमध्ये महत्वाची भूमिका होती त्यांची, आहे का असं? नाही ना. पुरातन काळातील वसाहती वाढण्यास व नष्ट होण्याचे कारण पर्यावरणीय व आणि नैसर्गिक बदल असू शकतो. बरोबर आहे का? बघा त्यांनी काय म्हटलं, जेव्हा बघा शेती सुरुवात झाली, बरोबर आहे, मग त्यानंतर हवामानाचा बदल झाला, साथीचे स्थलांतर झालं. कन्सिडर ऑल 3 डिजिट नंबर्स ऑप्टेन युजिंग द 3 non-zero digits which are multiple of 3. Let S be their sum. So which of the following is correct? ओके. अंकाची पुनरावृत्ती न होता 3च्या पटीतील शून्य तर अंकातून तयार होणाऱ्या सर्व 3 संख्या. चला विश्लेषण काढा आपलं. तर त्यांनी काय सांगितलं इथे 3 डिजिट नंबर्स आहेत. ओके 3च्या पटीतील असल्या पाहिजेत. आणि ते 3च्या काय असतात? सो 3च्या पटीतील अंक कोणते कोणते? 3 आणि 9. बरोबर आहे ना. तर मग त्यात सर्व 3 अंकी संख्या कोणत्या कोणत्या होतील? तर 369, 396, 639. फक्त आपल्याला प्लेस हे करून ह्या सगळ्या 6 संख्या बनतात आपल्याला. बरोबर आहे. 3 संख्या किती संख्या असतात? 6. आता 3च्या पटीतल्या संख्या पासून ह्या 6 संख्या येतात. याची बेरीज जर आपण केली 3996 होते. बरोबर आहे ना. मग आता 3996 ला आपण जर का बघितलं तर त्या संख्येला 74 भाग जातो का? हो जातो. आणि त्या संख्येला 9 भाग जातो की नाही? यस जातो. 9 भागच जातो. त्याची बेरीज करा आणि भागिले काय करा? 9 जा. सो दॅट इज व्हॉट यांनी पण जातो. सो या दोन्ही पण कंडिशन ज्या काही आहेत प्रश्नांमध्ये दिलेल्या त्या का होणार? सॅटिस्फाईड होणार. म्हणून तुमचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 3. अ आणि ब दोन्ही काय आहेत? योग्य आहेत. म्हणून तुमचं उत्तर येईल ऑप्शन नंबर 3. अ आणि ब दोन्ही योग्य. ओके. प्रश्न क्रमांक 10 ला या. अ आणि ब या वर्गामध्ये अनुक्रमे 25 ते 30 विद्यार्थी आहेत. अ मध्ये सर्वोच्च गुणसंख्या 21 आहे आणि निचांकी गुणसंख्या 17 आहे. ब मध्ये सर्वोच्च गुणसंख्या 30 आहे, निचांकी गुणसंख्या 22 आहे. 4 विद्यार्थी ए मधून ब मध्ये गेले तर काय होणार? आता मला सांगा ब चा लोवेस्ट स्कोर किती रे? 22. तो ए च्या हायेस्ट स्कोर पेक्षा काय जास्त आहे. लोवेस्ट स्कोर सुद्धा त्याच्या हायेस्ट स्कोर. मग मला सांगा जो क्लास ज्यातले लो स्कोरचे मुलं आहेत ते जर एखाद्या वर्गामध्ये येतील तर निश्चितपणे ओव्हरऑल सरासरी जी आहे ती काय होईल? कमी होईल. सिंपल. मग उत्तर काय? पर्याय क्रमांक 1 अ. बरोबर आहे ना. सो निश्चितपणे काय? कमी होईल. मग गुणसंख्या निश्चितपणे कशी काय वाढणार? सरासरी गुणसंख्या काय होणार? कमीच होणार ना. उत्तर काय? पर्याय क्रमांक 1. फक्त इतका सोपा प्रश्न होता. ए ही व्यक्ती ए या ठिकाणापासून वाय ही व्यक्ती बी या ठिकाणापासून पायी येण्यासाठी वेळ निश्चित करतात. दोघांमधील अंतर 1.5 किलोमीटर असे 15 किलोमीटर आहे. ए सलग 1.5 किलोमीटर पर आवर प्रति तास वेगाने आणि वाय हा 1 किलोमीटर प्रति तास या वेगाने चालत आहेत. वायचा वेग पहिल्या तासानंतर 1.25 किलोमीटर पर आवर होतो आणि दुसऱ्या तासानंतर तो 1.5 होतं. अशा प्रकारे बदलत राहतो आणि अशा प्रकारे तो मूव्ह ऑन पुढे हे होत राहतो. ठीक आहे ना. तर मग पुढे काय विचारलं तर ते दोघे एका तासानंतर भेटतील, किती वेळानंतर भेटतील हे आपल्याला आता बघायचं आहे. तर मला सांगा जर पहिल्या याच्यामध्ये आपण जर का बघितलं तर
टोटल आपण जर का इथे बघितलं तर ते आपल्याला किती वेळानंतर काढायचं आहे. माझं तुम्हाला असंच करावं लागेल की पहिल्या याच्यामध्ये याचं किती आहे 1.5 किलोमीटर पर आवर आणि याचा किती आहे 1, म्हणजे पहिल्या तासात ते किती किलोमीटर जातात 2.5. अरे हा दीड एकमेकांकडे येऊन राहिला तर हा याचा 1.5 किलोमीटर आणि याचा एक म्हणजे किती 2.5 ना. त्यानंतर याचा किती होतो आता एक्सचा कॉमन आहे एक्सचा किती आहे हा 2.5 कसा आला तर हा 1.5 प्लस काय 1.0 देन एक्सचा 1.5 असेल पण याचा किती होतो तो 1.25 होतो तो म्हणतो म्हणजे हा किती होणार 2.75. अगेन हा 1.5 पण याच्यामध्ये आणखी 1.5 म्हणजे किती 3. अगेन 1.5 प्लस वॉट 1.75 म्हणजे किती 3.25. ओके तर असं आपण जर का बघितलं हा तर आता हे किती झालंय बघा. नेक्स्ट आपण जर का बघितलं तर 1.5 प्लस काय 2 म्हणजे काय 3.5. याची टोटल करा किती होते रे 15 किलोमीटर होतात की नाही. येस. सो किती तासामध्ये ते एकमेकांना भेटतील 5 तासानंतर. अगेन ते दोघे एकमेकांच्या मध्यावरती भेटतील एक दोघांना मध्यावर भेटतील असं म्हणता येईल का आपल्याला येस ऑर नो. येस. तुम्ही जर बघितलं तर हा बघा हा किती किलोमीटर जातो 15 5 75 7.5 किलोमीटर चालतो. याची सुद्धा टोटल करा ही पण टोटल किती होते 7.5 म्हणजे मध्यावर सुद्धा भेटतील म्हणून उत्तर काय पर्याय क्रमांक 3. 70 ते 1000 दरम्यानच्या पूर्णांकांच्या अंकांची बेरीज 10 येते. किती पूर्णांकाचे अंक की ज्यांची डिजिटची बेरीज काय ते 10 येते. याचा अर्थ काय 700 ते 1000च्या दरम्यान. मग कसं आपण जर बघितलं तर 703 721 की 712 730 बरोबर आहे 802 देन 820 810 नाही रे 811 हा 811 देन 901 910 बरोबर आहे. दुसरी कुठलं येऊ शकतं का तर हे किती अंक झालेत 9 अंक. दॅट्स द आन्सर ऑप्शन नंबर 4. यूपीएससी मध्ये आलेला आहे प्रश्न. विचारात घ्या आणि 4 आयतामध्ये चौरस विभागलेला आहे. आयतांच्या बाजूची नैसर्गिक लांबी आहेत 2 आयताकृती क्षेत्र आकृती दर्शवलेले आहे तर प्रत्येक बाजूची लांबी किती. हे झालं होतं का आपले रिपीट झाला का प्रश्न टेस्टमध्ये. हा मागच्या टेस्टमध्ये रिपीट झालाय वाटतं. ओके हा हा बघा चुकीने आला ते ठीक आहे. आता आपण जर का बघितलं तर 48 आहे ना. आता लांबी आणि रुंदी काय भिन्न आहे म्हणजे लांबी आणि रुंदी जर आपण बघितलं तर आणि हे 15 आहे तर 5 त्रिक काय 15. अरे एरिया आहे ना एरिया 15 इकडे 48 आहे तर हा किती होणार 8 × 48 आणि हा काय होणार 5 त्रिक 15 होईल बरोबर आहे ना. आता 12 24 पण होऊ शकतं पण इतकं जास्त डिफरन्स वाटतं का तुम्हाला की 12 आणि 1 काय 2 तर 8 आणि 6. मग आता हे जे जास्त लांबी आहे त्याची लांबी असेल 8 जी रुंदी लहान आहे तिची काय असेल 6. सेम वे 5 आणि 3 आहे तर हे जे आहे याची लांबी असेल 3 आणि हे जी आहे याची काय असेल 5 तर 6 आणि 5 काय 11 आणि 8 आणि 3 काय 11 तर किती बाय कितीचा होता तो कारण हा चौरस आहे ना. चौरस असेल तर लांबी आणि रुंदी काय असल्या पाहिजेत समान. तुम्ही म्हणणार की काश तुम्ही हा घेतलाय याला 6 घ्या आणि याला 3 घ्या पण याला 6 आणि याला 3 घेतलं तर किती होतात 6 आणि 3 किती होतात 9. पण मग त्या केसमध्ये जर याला 8 घेतलं आणि याला 5 घेतलं तर 8 आणि 5 किती होतात रे 13. 13/9 हा का चौरस झाला का. मग इक्वल टू येण्यासाठी लांबी रुंदी 1 येण्यासाठी तुम्हाला काय घ्यावं लागेल तर जेव्हा ते 11 असेल त्याची बाजू तेव्हाच तो काय होऊ शकतो स्क्वेअर होऊ शकतो. पण उत्तर काय तुमचं पर्याय क्रमांक 2. 90 पासून शासनामध्ये प्रादेशिकता महत्वाचा प्रभाव बनलाय. निम्न पातळीवर प्रदेश आणि समूह यांच्याकडे सत्तेचे हस्तांतरण म्हणजे हा पंचायत राज इन्स्टिट्यूशन वगैरे बद्दल बोलतोय. आणि बघा किती चांगली लँग्वेज आहे याच्यामध्ये. म्हणजे आता तुम्हाला 2000 तुम्हाला माहिती आहे 23 पासून आपल्याला काय लिहायचे डिस्क्रिप्टिव्ह. मग जेव्हा जेव्हा तुम्हाला असा प्रश्न येईल कशाबद्दल पंचायत राजबद्दल जेव्हा प्रश्न येईल तेव्हा अशी लँग्वेज तुमची काय असली पाहिजे. तुम्हीच बघा तुम्ही कशी लिहिता उत्तर आणि ही बघा याची स्टँडर्ड कशी लँग्वेज आहे की प्रादेशिक प्रवाह आहे त्यानंतर काय सत्तेचे हस्तांतरण या प्रक्रिया ज्याच्यामध्ये राजकीय संस्था आणि मंडळे यांचा उपराष्ट्रीय पातळीवर काय होतो उदय होतो आणि अधिकारी व संसाधने याच्यामध्ये काय होते वाढ होते. केंद्रीय सत्तेकडून स्थानिक सत्तेकडे अधिकारी हस्तांतरण होण्याची प्रक्रिया म्हणतात बरोबर आहे. 3 वैशिष्ट्ये राजकीय वैद्यकीय अधिकाराचे विकेंद्रीकरण प्रक्रियांचे विकेंद्रीकरण बरोबर यामुळे राजकीय बळ निर्माण होते. आपण लिहिले असतं आपण उत्तर काय या तारखेला चालू झाली ही पहिली पंचायत राज होती देशामधली ती दुसरी होती तिथे या राज्यात सुरुवात झाली मग या कमिट्या स्थापन झाल्यात. ओके सर आता हे जे बघा असं लँग्वेज तुम्हाला लिहावं लागेल अशी तुमची उत्तरं असली पाहिजेत. हा कोणते तार्किक बुद्धिनिष्ठ आणि योग्य असेल अनुमान. हा
उपराष्ट्रीय राजकीय संस्थांच्या निर्मितीसाठी शक्तिशाली लोकनेत्याचा उदय होणे. लोकनेत्याचा उदय झाला पाहिजे नाही. शासनाच्या उच्च स्तरावरून कायदा किंवा अन्य गोष्टीच्या आधारे प्रादेशिक संवर्ग केंद्रीय सत्तेवरून स्थानिक सत्तेकडे हस्तांतरण विकेंद्रीकरण लादले गेले पाहिजे. लादले गेले, लक्षात घ्या, लादले गेले पाहिजे असं आपण म्हणू शकतो का? हा काय तो लादले गेले पाहिजेत, लक्षात घ्या. केंद्रीय सत्तेतून हस्तांतरण यशस्वी होण्यासाठी लोकशाहीची आवश्यकता असते, ज्यामध्ये निम्न स्तरातील लोक त्यांच्या इच्छा मुक्तपणे व्यक्त करू शकतात आणि सर्वात खालच्या स्तरावर त्यांच्या प्रक्रियेत सहभाग असतो. येस, दॅट विल बी द प्रॉपर आन्सर. म्हणून उत्तर काय? पर्याय क्रमांक 3. सलग 5 अपूर्णांकाची बेरीज 100 होऊ शकते. होऊ शकतं ना. 18, 19, 20, 21, 22 यांची बेरीज किती झाली? 100 होते की नाही? हा. सलग 3 ऐसी संख्याचा गुणाकार हा त्यांच्या बेरीजच्या बरोबर होऊ शकतो. आहे 1, 2, 3 3 ऐसी संख्या यांचा गुणाकार त्यांच्या बेरीजच्या बरोबर आहे की नाही? येस. सो उत्तर काय? ए आणि बी दोन्ही. एक व्यक्ती पी आणि त्याच्या 3 मित्रांपैकी एक्स नावाच्या मित्राकडे काही पैसे आहेत असे विचारले. यावर एक्सने उत्तर दिले, वायने जर मला 40 रुपये दिले तर वाय कडे एक्सच्या निम्मे पैसे उरतील. बघा, सगळ्यात पहिले पकडू, एक्स कडे एक्स रुपये, वाय कडे वाय रुपये, झेड कडे काय झेड रुपये. मग एक्स काय म्हणतो की जर वायने मला 40 रुपये दिले, मग एक्स कडे किती रुपये होतील? 40 रुपये एक्स्ट्रा होतील ना. पण त्याच वेळी वाय कडचे 40 रुपये कमी होऊन गेले. ठीक आहे. ऍट दिस केस तो म्हणतो वाय कडे जे हे वाय -40 हे झेडच्या काय निम्मे पैसे आहेत. बरोबर आहे. हा झाला पहिला इक्वेशन. मग याच्यावरनं तुम्ही असे करू शकता की हा 2 जर तुम्ही इकडे गेला तर 2y - 40 दोन्ही काय 80 इज इक्वल टू व्हॉट? झेड. हा. नेक्स्ट आपण जर का बघितलं तो काढतो, परंतु जर झेडने मला 40 रुपये दिले, जेव्हा XYZ पैसे आहेत, पण आता सेकंड केस लक्षात घ्या, XYZ, हा, झेड 40 म्हणजे झेडकडे काय -40 झाले. ओके. आणि तेव्हा एक्स कडे काय झाले? 40 झाले. दॅट वाय त्यावेळेस तो आमच्या दोघांकडे पण काय समान रक्कम आहे. ठीक आहे ना. मग आता आपण जर का बघितलं तर y इक्वल टू व्हॉट? झेड वजा 40 आहे ना. y म्हणजे काय? झेड वजा 40. किंवा मग झेड म्हणजे काय? y अधिक 40. अरे झेड म्हणजे काय? हा 40 इकडे नाही, y अधिक काय 40. सो 2y वजा 80, 2y वजा 80 इज इक्वल टू झेड म्हणजे काय रे? y अधिक काय 40. बरोबर आहे. आता हा एक वाय, 2y मधला हा वाय अधिक आहे, बाजू बदलतो तो वाय काय होतो? वजा 2y मधला 1y गेला, राहिला काय? सिंगल वाय. वजा 80 इकडे गेला तर तो किती होतो? अधिक 80. तर वजा 80 इकडे 80 अधिक 40 म्हणजे काय? 120. म्हणजे वाय म्हणजे काय झाले? वाय कडे किती रुपये झालेत? 120. ठीक आहे. मग वाय कडे काय? 120 रुपये आहेत. मग त्यानंतर आता मला सांगा, तो म्हणतो वाय मधून 40 गेलेत, 120 मधून 40 गेले म्हणजे किती? अरे हे बरोबर आहे ना. हाफ ऑफ झेड आपल्याला प्रत्येक XYZ काढावं लागेल ना, तेव्हाच आपल्याकडे पैसे येतील. तर जेव्हा वाय म्हणजे किती आहे? 120 आहेत. 120 आहेत वाय म्हणजे 120 मधून 40 गेले किती राहिले? 80. 80 म्हणजे काय? झेडचे अर्धे. मग दोन्हीकडे न्या, आडोनी काय 160. झेडकडे किती झालेत? 160. बरोबर आहे. हा. आणि x अधिक 40 इज इक्वल टू व्हॉट? वाय वजा 40. वाय वजा 40 म्हणजे किती आपण घेतलं होतं? 80 ना. 120 मध्ये 80 इज इक्वल टू व्हॉट? x अधिक 40 इज इक्वल टू व्हॉट? 80. हा 40 वजा झाला म्हणजे x कडे किती रुपये आहेत? 40 रुपये. x कडे किती रुपये आहेत? 40 रुपये आहेत की नाही? येस. हा. तर मग बघा, नाही तेव्हा इक्वल टू नाही, सॉरी, इक्वल टू इथे नाही आहे, इथे इक्वल टू नाही आहे, इक्वल टू या केसमध्ये होतं. x कडे x प्लस 40 इक्वल टू वाय, x प्लस 40 इक्वल टू वाय. वाय म्हणजे किती आला रे आपला? x अधिक 40 म्हणजे 120. बरोबर आहे. 40 इकडे गेला तर x कडे किती आलेत? 80. x कडे किती आलेत? 80. येस. मग 120, 160 आणि 80 तिघांची टोटल करा, किती येते रे? 360. उत्तर पर्याय क्रमांक 2. एका सिटीत 1 रुपया 50 पैसे आणि 25 पैशाची आहेत, यांची 5, 6, 60 प्रमाणामध्ये नाणी आहेत. जर त्यांची एकूण रक्कम जी 420 रुपये असेल तर 50 पैशाची किती नाणी आहेत? आता लक्षात घ्या, आपण प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट x घेऊयात. ठीक आहे. तर प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट जर का x घेतलं तर 5 कडे याच्याकडे किती नाणी झाली? 5x. याच्याकडे किती झाली? 6x. आणि याच्याकडे किती झाली? 8x. पण ही नाणी आहे, म्हणजे नाणी म्हणजे नाण्यांची संख्या. पण 420 नाणी नाही आहेत. नाही काय करतील की 5x अधिक 6x अधिक 8x म्हणजे 420. 420 ही नाण्यांची संख्या नाही आहे. 420 काय आहे? रुपये. येस, किंमत ते रुपये, ते किती किंमत आहे. बरोबर आहे. मग ही 5x, 1 रुपयाची 5x नाणी, 50 पैशाची 6x नाणी आणि 25 पैशाची काय? 8x नाणी. या सगळ्यांना तुम्हाला रुपयात कन्वर्ट करावं लागेल. मला सांगा 5 रुपयाची 1 रुपयाची 5 नाणी म्हणजे तुमच्याकडे रुपये किती? 5. 1 रुपयाची 10 नाणी म्हणजे तुमच्याकडे रुपये किती? 10.
₹1 20 नाणी म्हणजे तुमच्याकडे रुपये किती 20, म्हणजे ₹1 जितकी नाणी तितके रुपये, तर ₹1 5x नाणी म्हणजे तुमच्याकडे रुपये किती 5x. पण 50 पैशाची जर मला सांगा 50 पैशाची 10 नाणी म्हणजे रुपये किती, हा अर्धा करतो आपण म्हणजे ₹5 10 असेल तर. मग जर 6x नाणी आहेत तर त्याच्या अर्धे म्हणजे डिवायडेड बाय 2 तितके रुपये आपल्याला रुपयात कन्वर्ट करावं लागेल. अगेन 25 पैसे जितकी नाणी आहेत 25 पैसे तर त्याला रुपयात कन्वर्ट करा. 25 पैसे म्हणजे किती रुपया 1/4. मग 8x नाणी आहेत तर किती 8x भागिले 4 इज इक्वल टू व्हॉट 420. 6x भागिले हे केलं किती येणार 3 2x अधिक काय 5x 420. सो 10x 10x इक्वल टू व्हॉट 420. तर x म्हणजे किती 420 डिवाइड बाय 10 दॅट इक्वल टू व्हॉट 42. x म्हणजे किती 42. कळलं का तुम्हाला. पण त्यांनी विचारलं की 50 पैसे किती नाणी, तर 50 पैशाची काय 6x नाणी. 6x म्हणजेच काय 6 गुणिले काय 42 बरोबर आहे. 6 गुणिले 42 म्हणजे किती ना 252. म्हणून उत्तर काय पर्याय क्रमांक 2. एका गावातील निम्म्या लोकांची स्वतःची घरे आहेत. 1/5 लोक सातूचे पीक घेतात. ओके 1/3 लोक साक्षर आहेत. 4/5 लोक 25 कमी वयाचे आहेत. यांपैकी कोणते विधान निष्पन्न सत्य आहे. सर्व गावकरी साक्षर आहेत. काही गावकरी जे 25 वर्षाचे आहेत ते साक्षर आहेत. होऊ शकतं का मला सांगा. 4/5 लोक 25 पेक्षा कमी वयाचे आहेत आणि 1/3 साक्षर आहेत. म्हणजे काही तर लोक असतीलच ना. कारण मला सांगा जर का तिथले 80% लोक 25 पेक्षा कमी 80% लोक साक्षर आहेत. सॉरी 80% लोक त्या शहरातले 25 पेक्षा कमी वयाचे आहेत. लिटरसी रेट किती आहे 33%. 33% लोक आहे म्हणजे काही लोक मुलं तरी 25 पेक्षा कमी वयाची आहेत किती याच्यामध्ये येतील. सो दॅट्स द आन्सर ऑप्शन नंबर 2 पर्याय क्रमांक 2. 19th बघा त्याच्यामध्ये. हा तर कन्सिडर फॉलोइंग टेबल. सर्वात फास्ट स्कोरर कोणता आहे. फास्ट स्कोरर म्हणजे काय रे ज्याचं स्ट्राईक रेट जास्त आहे. स्ट्राईक रेट म्हणजे काय काढलेले रन भागिले खेळलेल्या बॉल्स. मग आता प्रत्येकाचा दोन्ही इनिंग तुम्हाला कॅल्क्युलेट करावं लागेल. मग दोन्ही इनिंगच्या रनांची बेरीज भागिले दोन्ही इनिंगच्या बॉल्सची बेरीज याच्यामध्ये. ठीक आहे. सो दोन्ही इनिंगच्या रनांची बेरीज किंवा दोन्ही इनिंगच्या काय बॉल्सची बेरीज तर ते तुम्हाला बेरीज करावी लागेल त्याच्यामध्ये. ओके आणि त्याच्यावरनं तुम्हाला काय आता जर काय आपण बघितलं तर काही ऑप्शन्स आपण याच्यामध्ये कशा प्रकारे रिजेक्ट करू शकतो हे आपण हे करू शकतो. तरी तुम्हाला माहिती बघा डायरेक्ट 75 बॉलामध्ये किती घेतोय रे 15 रन. ओके हा आता 61 आहे आणि इकडे जर आपण बघितलं ना हा गॅप फार मोठा आहे ऍक्च्युली. बघितलं तुम्ही तर इथे बघा लक्षात घ्या इथे थोडा गॅप काय मोठा आहे. तर एखादा ऑप्शन सी आपण काय करू शकतो तिथेच रिजेक्ट करू शकतो बरोबर आहे. पण मग बाकी ऑप्शन्स एकदम रिजेक्ट नाही करू शकत आपल्याला. मग तिथे आपल्याला काही कॅल्क्युलेट करावे लागेलच. ओके सो याची बेरीज भागिले याची बेरीज याची बेरीज भागिले याची. तर ज्याचा व्हॅल्यू सगळ्यात मोठा येतो तिथे तुम्हाला विशेषणामध्ये काढा. बघा विशेषणामध्ये दिलेलं आहे स्ट्राईक रेट ज्याला आपण म्हणतो ना स्ट्राईक रेट तो कोणाचा जास्त येतो बीचा येतोय. 97 मध्ये 55 आहे जवळपास. सो बीचा स्ट्राईक रेट जास्त येतो. उत्तर काय 19 उत्तर काय पर्याय क्रमांक 2. सी आणि डी तुम्ही रिमूव्ह करू शकता पण मग ए आणि बी मध्ये थोडं कन्फ्युजन राहू शकतं. सी आणि डी मध्ये खूप जास्त डिफरन्स आहे त्याच्यामुळे तुम्ही डायरेक्ट त्याला रिमूव्ह करू शकता. सी आणि डी मध्ये 50 मध्ये डायरेक्ट 12 रन काढले 55 मध्ये 13. आता हा ऑप्शन तसा रिजेक्ट होतो. इतके लो स्ट्राईक रेट होऊ शकत नाही. पण ए आणि बी मध्ये तुम्हाला कॅल्क्युलेट करून बघावं लागेल थोडं. ठीक आहे ना. हा 20वा प्रश्न एक अवघड प्रश्न होता. कन्सिडर द फॉलोइंग मल्टिप्लिकेशन. पी गुणिले क्यू गुणिले 3 इज इक्वल टू व्हॉट आर क्यू क्यू. ओके पी क्यू आर हे 3 वेगळे अंक असून आर इज नॉट इक्वल टू 0. तर पी आर भागिले क्यू म्हणजे किती याच्यामध्ये. तर पी क्यू अधिक पी क्यू इज व्हॉट आर क्यू क्यू असलं पाहिजे बरोबर ना. गुणिले 3 म्हणजे काय त्याच्या 3 टाइम्स. मग मला सांगा अशी कोणती संख्या आहे याच्यामध्ये की जे 3 वेळा आल्यास तर इथे ती संख्या येते. या युनिट इथे या प्लेसला काय असलं पाहिजे.
एक 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 तुम्ही म्हणणार अरे एक एक ची बेरीज 3 येते बाबा. एक एक ची बेरीज काय येते? 3 येते ना. 2 2 2 ची बेरीज किती? 6 येते. तीच संख्या युनिट प्लेसला येईल असं फक्त काय 0 आहे. म्हणजे क्यू ची व्हॅल्यू जी आहे ती 0 आली पाहिजे. अरे R0 हा पण ते पण नाही सॉरी ती पण नाही होऊ शकत ना, कारण डिवाइड बाय आर आपल्याला करायचं आहे त्याच्यामध्ये. येस हा कोणती येऊ शकते सांगा? क्यू ची व्हॅल्यू एकच व्हॅल्यू येऊ शकते, 0 नाही येऊ शकत. नाही येणार 0 कारण आपण इथे क्यूनी भाग पण देतो ना त्याच्यामध्ये. हा 5 5 5 सो 15 15ची 5 हातचा आला काय 1 बरोबर आहे. अगेन पी 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 याची व्हॅल्यू सुद्धा तुम्हाला काय आली पाहिजे? एंडला 5 आला पाहिजे बरोबर ना. एंडला 5 आला पाहिजे. इथे काहीतरी एक संख्या आली पाहिजे बरोबर आहे. हा मग आता आपण जर का बघितलं लक्षात घ्या, आता एक ऍड करून एंडला काय येणार? 5 येणार. एक ऍड करून एंडला 5 येणार म्हणजे ऍक्च्युली या तिघांची बेरीज जी आहे ती कुठे किती राहिली पाहिजे? 4 युनिट प्लेसला आला पाहिजे. 4 किंवा 14 किंवा 24. 4 किंवा 14 किंवा 4 आणि 14 कोणत्या बाबीच्या 3 पट होतात का रे? नाही. कारण बघा पी पी आणि काय पी आहे ना, खाली 5 आहे पण हातचा एक पण आला होता. तो हातचा एक जर आपण काढला तर राहणार काय 4. मग 4 इथे पाहिजे आणि इथे काहीतरी एक संख्या आहे. पण इथे मला सांगा, इथे जर आपण काय घेतलं? 4 घेतलं. इथे काय घेतलं आपण? 4 घेतलं. तर मग इथे एक तर तो 14 पण 14 कोणत्या 3चे ऍडिशन होते का? नाही. पण 24 होते. कशाची होते? 8 8 आणि काय? याचा अर्थ पी म्हणजे काय रे? 8 बरोबर आहे. क्यू म्हणजे काय? 5 आणि 8 त्रिक काय? 24. तर इथे 4 आला, हातचा काला 2 आणि म्हणजे आर म्हणजे काय? 2. मग पी प्लस आर म्हणजे 8 आणि 2 काय? 10 आणि क्यू म्हणजे काय? 5. 10 भागिले 5 म्हणजे काय? 2. गॉट इट? इंटरेस्टिंग एक्झाम्पल होतं. असं येऊ शकतं एक्झाम मध्ये. नंबर सिस्टम ओके. हा 2 इज इक्वल टू व्हॉट? 2 7 22 67. चला विश्लेषण काढा. त्याच्यात दिलेलं तुम्हाला कशी सिरीज आहे ही? गुणिले 3 अधिक 1 3 दुनी 6 अधिक 1 7 7 त्रिक 21 अधिक 2 1 22 22 त्रिक 66 अधिक 67 बरोबर आहे. सो या सिक्वेन्स नुसार उत्तर काय येतं त्याचं? 2 2 गुणिले 3 किती होतात? 606 अधिक 1 म्हणजे 607. आन्सर इज ऑप्शन नंबर 3. एका बहुपर्यायी हा फार कॉमन पॅटर्न आहे. 90 प्रश्नांच्या परीक्षेत एक उत्तर योग्य उत्तरासाठी 5 गुण दिले जातात आणि चुकीचे 2 गुण कमी केले जातात. संपूर्ण प्रश्नांची उत्तरे दिली, 90 प्रश्नांची उत्तर दिली, मग त्यातली काही चुकीची असतील, काही बरोबर असतील. त्याला 2 वेज आहेत. समजा एक्स म्हणजे योग्य उत्तर आहे आणि वाय म्हणजे काही चुकीची उत्तर आहे. ते एक्स अधिक वाय एकूण प्रश्नांची संख्या किती होते? 90 बरोबर आहे. पण इथे जेव्हा मार्किंग देतो तेव्हा प्रत्येक एक जो बरोबर उत्तर आहे त्याला 5 अंक तो काय देईल? करेक्ट देईल बरोबर आहे. आणि त्यानंतर जर का आपण बघितलं तर तो 2 मार्क काय करतो? वजा. मग इथे अंक देताना मात्र हे काय होतील? वजा. तुम्ही म्हणा इथे प्लस काय घेतलं? अरे बाबा प्रश्न जेव्हा आपण मोजून राहिलो तर तुम्ही आता आज पेपर अटेम्प्ट केला, काही तुमचे बरोबर काही चुकले, तर तुम्हाला विचारलं अटेम्प्ट किती झाला, तर त्यात तुम्ही दोघांची काय करता? बेरीज. पण तुमची मार्क काढत असताना बेरीज करतो का रे आपण? मार्क काढताना फक्त योग्य मार्क ऍड होतील, निगेटिव्ह मार्क वजा होतील. मग निगेटिव्ह मार्किंग येत आपण काय केली? वजा केली. तेव्हा तुम्हाला गुण मिळाले. किती मिळाले? 387. हे काढा. आणि यांनी म्हटलं इनकरेक्ट म्हणजे आपल्याला येत वायची व्हॅल्यू काढायची. तर इक्वेशन हे करून तुम्ही वायची व्हॅल्यू काढू शकता. अशा वेळी काढू शकता. आणि उत्तर काय येतं वायचं? काय आन्सर आहे? येस 9. हा तर यात वायचं उत्तर काय येतं? 9. तर आन्सर इज 1. पण आता याच्यात मी एक दुसरा मेथड पण दिली तुम्हाला विश्लेषणामध्ये बघा. कारण मी डिस्कस करताना विचार करतो, जेव्हा मला 2-3 मेथड दाखवतात तर मी शिकवताना इथे डिस्कस करताना दुसरी मेथड देतो आणि एक वेगळी तुम्हाला इथे विश्लेषणात देऊन देतो त्यामध्ये. ठीक आहे. तर विश्लेषणामध्ये जर का आपण गेलो तर त्यात त्यांनी काय दिलेलं आहे बघा. तो म्हणतो की जर आपण प्रत्येकाला म्हणजे मॅक्झिमम मार्क किती येत रे? जर 90चे 90 त्याला 5 मार्क भेटले, 5 काय त्याचे मॅक्झिमम मार्क्स किती झाले असते? 450 बरोबर आहे. पण तो प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी 2 गुण कमी केले. तर आता तुम्ही फक्त 2 गुण कमी करणार आणि त्याला मार्क किती? 387. हा जो फरक आहे 387चा, 450 चा 387 कितीचा फरक आहे रे? 63 मार्कांचा. तर तुम्ही काय करणार? 63 भागिले 2 करणार. ही चुकी आहे तुमची. 63 भागिले 2 आहे. 2 निगेटिव्ह होतात पण जे पॉझिटिव्ह यायचे ते सुद्धा निगेटिव्ह आहेत ना. म्हणजे जेव्हा एखादा प्रश्न चुकतो तर तुम्हाला जो सीसेट मध्ये तेव्हा तो 2.5 मार्क तुमच्या पॉझिटिव्ह यायचे ते तर येतच नाहीत आणि सोबत आणखी निगेटिव्ह काय होतं? ते पण वजा होतात आणि हे पण वजा होतात ना टोटल मधनं. तर मग इथे पण बघा तो 5 मिळायचे ते तर निगेटिव्ह होतीलच, सोबत 2 निगेटिव्ह आहेत. 2 मार्क त्याला निगेटिव्ह होऊन झाले. म्हणजे एका प्रश्नामागे तुमचे किती मार्क कमी होऊन राहिले? 7. मग 63 मार्क एकूण कमी, तर 63 मार्क एकूण कमी, इथून असे 7 मार्क एका प्रश्नात घेतले म्हणजे किती प्रश्न चुकलेत? 9.
किती प्रश्न चुकलेत त्याचे? 9 प्रश्न. सो आन्सर इज ऑप्शन नंबर 1. कळलं का? हा. एक रक्कम एबीसी मध्ये पीक्यूआर प्रमाणात वाटली. ओके, सो हे पीक्यू क्यू झालं, पीक्यू आर. ए ला जास्तीत जास्त हिस्सा मिळेल. ओके, जर पी इज ग्रेटर दॅन क्यू प्लस आर. हा, ए गेट मॅक्सिमम पी इज ग्रेटर दॅन क्यू प्लस आर. सी ला सर्वात कमी हिस्सा मिळेल इफ आर इज ग्रेटर दॅन पी प्लस क्यू. ओके, हा, तर मग चला याच्यामध्ये जर का हे यांनी दिलेलं आहे, तर आता पी क्यू आर यांनी या प्रमाणामध्ये दिलेलं आहे. तर त्यांनी म्हटलं की बघा, समजा आपण याच्यामध्ये 6:3:2 ओके या प्रमाणामध्ये याला डिस्ट्रीब्यूट केलं, किंवा तुम्ही 1:2:3 पण करू शकता. ओके, एनिथिंग यू कॅन टेक. पण इथे जर का आपण बघितलं तर 1:2:3 मध्ये जर आपण 1:2 हे आपल्याला दाखवता येणार नाही याच्यामध्ये. ठीक आहे ना? हा, तर यांनी काय घेतलेलं आहे बघा, 6:3:2 आपण असं जर का घेतलं तो म्हणतोय, कारण 3 आणि 2 ची बेरीज आहे त्यापेक्षा मोठी होते ना, बरोबर आहे की नाही? हा, तर मग अशा केसमध्ये जर 6 आहे, हा, आणि जर पी जर क्यू आणि पार्ट या दोघांच्या काय 3 आणि 2 काय होतं, 5 होतं ना, 5 आहे, तेव्हा याच्यापेक्षा मोठा आहे, म्हणजे याचा सगळ्यात जास्त हिस्सा होईल केव्हा? पीचा. होईल की नाही? होऊ शकतो. येस. सी ला सर्वात कमी हिस्सा मिळेल जर आर, पी जो आर आहे, आर 2 आहे आणि हा या दोघांपेक्षा काय कमी आहे ना, तर तेव्हा याला काय सी ला सर्वात कमी हिस्सा मिळेल. येस, बरोबर आहे. दोन्ही विधानं काय होतील? बरोबर होतील. पर्याय क्रमांक काय? 3. बेटर वे अशी टाईपची एक्झाम्पल जे टॅन एरर कडून ज्या पी क्यू आरच्या काही व्हॅल्यू आहेत ते ठेवा आणि त्यातनं काय करा, सॉल्व्ह करा. हा हा, हो, 6:2:3 एक मिनिट, 6, 2 आणि 3. हा, सी ला नाही, पण याच्यामध्ये ही कंडिशन आलीच पाहिजे ना, म्हणजे आर जो आहे तो पी आणि क्यू पेक्षा काय असला पाहिजे? येस येस, नाही मग 9. हा हा, नाही, एक मिनिट, हा, पी प्लस क्यू म्हणजे 3 आणि 2 5. पी प्लस क्यू, एक मिनिट, पी आणि क्यू, पी आणि क्यू ची बेरीज किती होते? 8. आणि आर काय होतं? 3. आणि पी 6. येस 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 येस. बरोबर आहे. हो हो, नाही नाही, तुमचं डाऊट बरोबर आहे. येस, आय विल टेक दिस. मी चेक करतो याचं, किंवा मग पी क्यू आर. येस येस येस, नाही नाही, बरोबर आहे, तुमचा डाऊट बरोबर आहे. आय विल चेक दॅट. पहिली कंडिशन बरोबर आहे, पण दुसरी कंडिशनला आहे, मी चेक करतो एकदा. नेक्स्ट 1 ते 6. सुधारणा एक अवस्था आहे ज्याच्यामध्ये पुरुष स्त्री स्वतःला जाणून घेतात. ही एक अवस्थाच आहे आणि अशी किती स्थिती अगदी पृथ्वीवरील मानव वंशाच्या सुरुवातीपासून राहिलेली आहे. जैविक फरक लक्षात घेता स्त्री पुरुषापेक्षा वेगळी असू शकते का? स्त्री पुरुषाच्या बौद्धिकदृष्ट्या कनिष्ठ असू शकते का? असं चाललेल्या तो भेदात्मक धारणेने पुरुष आणि स्त्रिया मानसिकाने असं समजायला खतपाणीत घातले आहेत. लेखक म्हणतो की असं काही नाहीये डिफरन्स त्यांच्यामधल्या, पण आपली जी काही धारणा चाललेली आहे त्यामुळे सगळं झालेलं आहे. ठीक आहे. धर्म, रूढी, परंपरा, कायदा अनादिकालपासून स्त्रियांना मानवी संस्कृती पिछाडीला गौण स्थानावर ठेवलेले आहे. जेव्हा तुम्हाला दुसऱ्याच्या ताकदीची भीती वाटते आणि तुमच्याकडे इतरांची बरोबर क्षमता नसते, तेव्हा तुम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष करता आणि त्यांना अंकित करून आपल्या नियंत्रणात आणण्यासाठी सापळा रचता. हे बदलण्यासाठी स्त्रियांना सक्षम केले पाहिजे. पण ही सिच्युएशन जी आहे ती आता बदलली पाहिजे. त्यासाठी आपण स्त्रियांना काय केलं पाहिजे? सक्षम केलं पाहिजे. पुरुष आणि स्त्री यांच्यात भेद ही केवळ धारणा असून ते वास्तव नाहीये. वास्तव आहे ना, आज भेद होतो की नाही महिलांसोबत? येस ऑर नो? की नाही? काय वाटतं? पितृसत्ता स्त्रियांच्या अधीनतेचा परिणाम आहे, बरोबर आहे का? अरे त्यांनी म्हटले ना, तेव्हा तुम्हाला ताकदीची भीती वाटते, तुम्ही इतर क्षमता नसते, तेव्हा तुम्ही दक्षा अडता, मग त्यांना सापळा हे होतं. स्त्रियांच्या विभेदात्मक परिस्थितीच्या कारणाचा मागोवा घेणे शक्य नाहीये. क तर होणारच नाहीये. ओके, क होणारच नाहीये. मग त्याच्यामध्ये मग आता मला सांगा, क तर होणार नाहीये, मागोवा घेणं शक्य नाहीये स्थितीच्या कारणांचा.
ओके, विवादात्मक त्यांनी म्हटलं ना काय धार्मिक रूढी परंपरा याच्यामुळे झालं वगैरे वगैरे. तर ऑलरेडी ऑप्शन आपल्याकडे एक उरतं किंवा काय उरतं, दोन उरतं. जास्त बेटर आन्सर जर का आपण बघितलं याच्यामध्ये तर कोणतं जास्त बेटर वाटतं, दोन जास्त बेटर वाटतं. म्हणून आपण जाऊयात पर्याय क्रमांक 2 सोबत. मग कधी कधी असंही करायचं. कोणते विधान उत्तराच्या दिलेला सर्वोत्तम संदेश ठरतो? स्त्रियांच्या सबलीकरणामुळे विभेदात्मक स्थिती संपवण्यास मदत होऊ शकेल. बरोबर आहे का? येस, तेच तो म्हणतो. अरे एंड लाईनच काय आहे, हे बदलण्यासाठी स्त्रियांना आपण काय केलं पाहिजे, सक्षम केलं पाहिजे. सक्षम केलं पाहिजे म्हणजेच काय, सबलीकरण केलं पाहिजे. लक्षात आलं का? हा, तो उत्तर काय पर्याय क्रमांक 1. नाही, धर्म कायदा रूढी परंपरामधल्या अटी बदलल्या पाहिजेत. सक्षम केलं पाहिजे तर त्यातला अटी बदला असं कुठं म्हटलं ते की अटी बदलल्या पाहिजेत आपण. हा, यांनी काय स्त्रियांना पिछडीला गोणावर स्थानावर ठेवलंय. हा बरोबर. कशामध्ये नाही, पण पण ते प्रश्न बघा, प्रश्न काय, सर्वोत्तम संदेश, व्हॉट द ऑथर गोइंग टू मेसेज यू. अनुमानाचा प्रश्नच नाही. प्रश्न काय, त्याला मेन ऑथरला काय सांगायचं की महिलांना काय करा, सक्षम करा. मग रूढी परंपरा बदलतात ते बदल, हा तर सांगण्याचा उद्देश नाही. त्याचा उद्देश काय, त्यांचं काय करा, सबलीकरण करा ना. द मेसेज ऑफ द ऑथर ना. कळलं का? औषधांना प्रतिकार जगात प्रतिजैविके मोठ्या निरुपयोगी कुचकामी ठरत आहेत. यामुळे संसर्जन आजारांना औषध करणे अधिकाधिक अवघड बनत चाललेले आहे, तो म्हणतोय. ओके, हा, त्यांनी काहीतरी रेटिझन्स ग्रॅम वगैरे प्रतिजैविकाचा वापर आणि त्यांनी काय काय झालं तो काही सांगतोय त्याच्यामध्ये. ठीक आहे. हा, सो आता बघा काय म्हणतो तो. रुग्णाला लांबलेला मुक्काम, त्याचे अति खर्चिक सखोल सेवा हे सुद्धा त्याचे प्रमुख कारण आहे. दीर्घकाळापर्यंत परिणाम साधण्यासाठी आपण अधिक जबाबदारीने करणे आवश्यक आहे त्याचा वापर. तसं कधी पण वापरा का, यू शुड बी अ केअरफुल, कारण तो चांगला हे आहे का नाही ना. हा, त्यामुळे याला होल्ड ठेवूयात. संसर्जन्य आजारांचे ओझे कमी करण्यासाठी शास्त्रीय पद्धतीने शिश्वात नव्या जंतुरोगावर केलेला हस्तक्षेप पुरेसा आहे. पुरेसा आहे का हस्तक्षेप नव्या जंतुरोगामार्फत? ब काय होईल, चुकीचं. प्रतिजैविकाचा प्रतिकार याचे देशाच्या आरोग्य प्रणालीतच नव्हे तर देशाच्या अर्थव्यवस्थेवरती मोठे सुद्धा बोजे पडते. मेन्शन केले का नाही, जीडीपीचा उल्लेख आहे का? येस. हा, मग क तर राहीलच आपल्या याच्यामध्ये आणि ब राहणार नाही. मग आपल्याला 2 पर्याय तसे काय होतात, तसे ऑलरेडी रद्दच होतात आपले. उत्तर काय पर्याय क्रमांक 2च उरतं. उत्तर काय ऑप्शन नंबर 2. नेक्स्ट, राज्यात कोणत्याही शासन अधिकाराचा दर्जा सहजपणे ओळखता येतो. राज्यातील शांतता, जीवन सुरक्षा या गोष्टी कळून येतो आणि म्हणूनच वर्चस्व सर्वोत्तम उत्तम जेथे जनता आपले आयुष्य ऐक्य भावनेने घालवत असते, जिथे नियम तोडले जात नाहीत, तिथे निश्चित आहे, तो म्हणतो. या सगळ्या गोष्टी, कायदे मोडले जातात, असे राज्य आणि निसर्गाचे राज्य यामध्ये फारसा फरक नसतो. राज्यात प्रत्येक जण आपल्या मर्जीप्रमाणे आपले कायम धोक्यात जगतो अशा राज्यांमध्ये, तो म्हणजे त्याचं म्हणणं की लॉ अँड ऑर्डर ह्या महत्वाच्या आहे, त्याच्याबद्दल पॅसेज आहे. बरोबर, इसेन्स आहे. कायदा मोडला जाणे प्रत्येक सत्तेत अपर्याय आहे. उलट पॅसेज म्हणतो की कायदा तुम्ही मेंटेन ठेवला पाहिजे, तर अपर्याय कायदा मोडणे. सरळ ऑप्शन काय, रिजेक्टेड. कोणत्याही सत्तेतील समस्यांसाठी जनतेला जबाबदार धरता येणार नाही, कारण राज्याची जबाबदारी आहे. उलट तो कारण लोकांनी लॉ काय केले पाहिजे, फॉलो केले पाहिजेत. तर सरकारची जबाबदारी आहे का जनतेला धरू नका. एखादी सत्ता जिथे जनता आपले जीवन ऐक्यवाक्याने जिथे कायदे मोडले जात नाहीत, ही गोष्ट फक्त त्या जनतेचा चांगलं करते, ती राज्याची उत्तम गुणवत्ता सुद्धा प्रतिबंधित करते. मेंटेन लॉ अँड ऑर्डर. ठीक आहे, होल्ड ठेवूयात याला. सतत भीती आणि युद्धाच्या छायेत असलेली जनता राजवट निसर्गाच्या असते व तिथे स्वातंत्र्य सर्वोच्च असते. स्वातंत्र्य कुठे सर्वोच्च असते काय याच्यामध्ये? मेनली त्याचं म्हणणं काय की आपण लॉ अँड ऑर्डर काय केला पाहिजे, फॉलो केला पाहिजे. जास्त बेटर आन्सर काय, तर पर्याय क्रमांक 3. लोकांना ऐक्यभावनेने शांततेत जगू देण्याची चांगली सत्ता व शासनाची पुरवठ आहे. तर आहे काय याच्यामध्ये? कोणती शासन दर्जा सहजपणे ओळखता येतो? हा, बघा यातनं सेन्स बरोबर बनतो याच्यामध्ये, कारण तो म्हणतो की त्या देशातलं कशा प्रकारे शासन आहे. ओके, याच्यावर लक्षात लोक जर का चांगलं हे करू असतील तर तो शासन कसं आहे, चांगला आहे. बरोबर आहे ना. म्हणजे जनता फ्रीली राहिली पाहिजे, त्या तेव्हाच शासन आपण काय म्हणू, चांगलं. तर येस, बरोबर आहे. जर नागरिकत्व यशस्वी नागरिक राज्यासाठी गरजेचे असते, आवश्यक असते, तरी जनतेमध्ये निर्माण करण्यासाठी आपण काय केले पाहिजे, प्रयत्न केले पाहिजेत. हा त्याचा म्हणण्याचा इसेन्स आहे की नाही, की आपण वी हॅव टू टेक दॅट रूल्स, लॉ अँड ऑर्डर लोकांनी फॉलो केल्या पाहिजेत म्हणून. हा, होऊ शकतं का? येस. हा, क.
लोकांमध्ये जन्मजात असलेला दुष्टपणा, लोकांचा जन्मजात दुष्टपणा, लोक जन्मजात दुष्ट असतात का रे, असं कुठे बोलायचं? बघा तुम्ही वाचाय शब्द, काही काही शब्दांना म्हणजे डायरेक्ट ऑप्शन अर्ध्यात तुमचं तशी रिजेक्ट होतात. जन्मजात कोणता दुष्टपणा? त्यांनी म्हटलं की जन्मजात दुष्टपणा जो असतो तो चांगला राज्य केला चालला जाईल. अयशस्वी नागरी राज्य सरकारच्या राज्य निसर्गाच्या विरोधी आहे. निसर्गाच्या विरोधी काय? सरळ ऑप्शन काय होतात? ऑप्शन रिजेक्टेड. आन्सर इज ऑप्शन नंबर 1. खरोखरच स्वर्ग आणि नरक या गोष्टी अस्तित्वात आहेत का? मृत्यूनंतर आपला नवा देह धारण करून आपण नव्या आयुष्याची अपेक्षा करू शकतो का? आपण सर्व शक्तिमानाच्या श्रेष्ठ ईश्वरा समान ईश्वर निर्मिती आहोत का? हे सर्व आकर्षक जीवशास्त्रीय प्रश्न आहेत. हे प्रश्न कसे आहेत? जीवशास्त्रीय आहे, पण समाजशास्त्रासाठी हे इम्पॉर्टंट नाहीये. स्वर्ग नरक किंवा काय, बरोबर, ईश्वर वगैरे. तो काय म्हणतो? समाजशास्त्रज्ञ धार्मिक संस्था पुरस्कृत असलेली विविध सामाजिक रूपे, अनुभव, कार्य याबद्दल प्रश्न विचारतात. सामाजिक दृष्टीने धर्म काय आहे? धर्माचं अस्तित्व असण्याचे कारण काय? धार्मिक शब्दात सत्य हा घटक काही उल्लेखनीय चिंतेची बाब नाही, तर धर्माचे महत्व त्यांचे एकत्रित आणण्याच्या अथवा हिंसक विभागण्याच्या प्रवृत्तीचे आहे. समाजशास्त्रीय दृष्टीने धर्म लोकांना कृती करण्याबाबत आणि विशिष्ट पद्धतीने वर्तणूक करण्याबाबत मार्गदर्शक करतो. ही गोष्ट धर्म कशी करतो, बरोबर ना? हे समाजशास्त्रज्ञ रिसर्च करतात. ओके, की धर्माचा सोशल याच्यावरती काय इम्पॅक्ट आहे त्याचा. समाजशास्त्राचा कल धर्मातील सत्य या घटकापेक्षा धर्माचा लोकांवरच्या जीवनावर होणारा परिणाम त्याच्या कार्यावर लक्ष केंद्रित करण्याकडे असतो. होऊ शकतं? यस ऑर नो? पॉसिबल. निसर्ग ही सर्वशक्तिमान अशा शक्तीची अथवा त्याच्या कलीकडे जाऊन देव सदृश्याची आहे या गोष्टीवर लेखकाचा विश्वास नाहीये. पॅसेज हा लेखकाचा नाहीये. समाजशास्त्र काय थिंक करतात त्याच्याबद्दल तो बोलतोय. लक्षात घ्या, शास्त्र ज्या प्रश्नांची उत्तरे देऊ शकत नाही अशा सर्व शंका आणि प्रश्नांची उत्तरे धर्म देतो. असं कुठं बोललंय का त्यांनी? सर्व प्रश्न. समुदायाची भावना निर्माण व्हावी म्हणून लोक धर्माचे पालन करतात, परंतु ते एंडला काय होते? त्याच्यामध्ये फाटाफूट होऊन जाते. त्याच्यामध्ये समुदायाची भावना निर्माण होऊन लोक धर्माचे पालन करतात, पण नंतर फाटाफूट होते. कुठे बोललाय तो? तो म्हणलाय की धर्म जवळ सुद्धा आणतो, धर्म काय करतो? विभागतो सुद्धा त्यांना सोशल स्ट्रीम मध्ये. म्हणून ते लोक धर्माचे पालन करतात आणि मग नंतर त्यांना फाटाफूट होते, असं आहे का? सो बेटर आन्सर इज व्हॉट? ऑप्शन नंबर 1च होईल. बहुतेक वेळा शाळा या भूतकाळाबाबत आणि अस्तित्वात काय घडले याच्याबद्दल शिकवतात, परंतु नवीन तंत्रज्ञान युगात वाढलेल्या विद्यार्थ्यांना पाठ लेक्चर ऐकण्यात, कार्यपुस्तक भरण्यात इतका धीरच नसतो. विद्यार्थी आता फक्त गाडलेल्या जागा भरा अशा स्वरूपाच्या माहितीवर समाधानी नसतात आणि ते कंटाळलेले असतात. यामुळे आपल्या शिक्षण प्रणालीत आजच्या विद्यार्थ्यांमध्ये एक प्रकारची दरारी निर्माण झालेली आहे आणि यामुळे ही भविष्याची चिंता असतो काय म्हणतो. मग आता मध्यवर्ती कल्पना काय प्रवृत्तीत करेल? आपली प्रस्तावित शिक्षण पद्धती ही घोकंपट्टी आणि अनावश्यक विषयांचा अभ्यास करण्यावर आधारित आहे. अनावश्यक विषयांचा अभ्यास. दुसरी गोष्ट बघा, आत्ताची पॅसेज असं नाही होतं की सध्याची पूर्ण सिस्टीम आहे, पण सध्याची सिस्टीम ही सध्याच्या युथला तितकी मॅच होणारी नाहीये असं त्याचं म्हणणं आहे. घोकंपट्टी वगैरे असं आहे का? तंत्रज्ञानाने नवीन पिढीला अतिशय स्वार्थी बनवलेले. आजचे विद्यार्थी जुन्या विद्यार्थ्यांच्या तुलनेत गतिशील आणि परिणाम लक्ष केंद्रित करणारे आहेत आणि म्हणूनच ते प्रस्तावित शिक्षण प्रणाली चांगल्यापणे सामावून घेतले जात नाहीत. होऊ शकतं. आता जुन्यांचा एक उल्लेख केलेला नाही त्याच्यामध्ये, ठीक आहे, पण त्यांनी ही बाकी गोष्टी आहेत की सध्याच्या सिस्टीम त्यांना लागू होते का? नाहीये, बरोबर ना? सो आता त्यांना काय फक्त असं हे वर्कशीट भरणं वगैरे याच्यात त्याची हे नाहीये, बरोबर ना? त्यांना आज काय समजून घ्यायचे? आपलं भविष्यात जीवन जगण्यास कशी मदत करेल हे त्यांना समजून घ्यायचे आहेत, बरोबर ना? हा, तर त्याच्यामुळे आता थोडं होऊ शकतं की ते थोडे गतिशील आहेत, असा होऊ शकतो. पण आपण होल्ड ठेवूयात 3. चौथं बघूयात. नवीन तंत्रज्ञानाने वाढवल्या गेलेल्या विद्यार्थ्यांना महत्वाचे विषय शिकवण्याचा धीरच नाहीये. महत्वाचे विषय शिकण्याचा धीर नाही असं म्हणताय का तो? हा, तुमचं म्हणणं काय म्हणजे? हा, मग तेच म्हणतोय ना मी. हा, बरोबर आहे. हा, तर मग विषय शिकण्याचं सध्याच्या विषय शिकण्यात धीर नाही, सध्याची एज्युकेशन सिस्टीम त्यांना पटत नाही असा मुद्दा आहे. तर बेटर उत्तर काय? पर्याय क्रमांक 3. शहरांच्या रचनेमुळे विचित्र असे सूक्ष्म हवामान निर्माण केलेले आहे. या हवामानाने तापमान, वारा या चलांवर परिणाम केला आहे. निर्माण झालेली उष्णता बेटे हे महत्वाचे उदाहरण आहे. अशा ठिकाणी शहरे त्यांच्या आजूबाजूच्या व सभोवताच्या प्रदेशापेक्षा अधिक गरम राहतात. त्या प्रदेशातील रचना, इमारतीच्या समूह, पूर्वीच्या लागवडीच्या भूपृष्ठावर उभ्या राहिलेल्या अभेद्य इमारती आणि मानवी क्रियांमुळे होणारा उष्णतेचा विसर्ग इत्यादी शहरे अधिक तापमानाची प्रमुख कारणे आहेत. हवामान होणाऱ्या बदलामुळे उष्णता बेटांचा होणारा परिणाम अधिक तीव्र होत जाईल असा अंदाज बांधला जात आहे. तर सीलबंद केलेला पृष्ठभाग महापुराचा धोका वाढवतात वगैरे त्यांनी सांगितलंय. ठीक आहे. कोणतं? तर अनुमान विजेसृष्ट हवामान शहरांना धोका नसुष्ट वाढलेली आहे का? हो ना?
अरे हे शहरांच्या रचना विशिष्ट असे सूक्ष्म हवामान निर्माण केले गेलेले आहे. हे विशिष्ट सूक्ष्म हवामान आणि याच्यामुळे काय वाढलेलं आहे धोका. होल ठेवूयात. शहरातील आपत्ती संबंधीच्या सर्व समस्या त्या शहराच्या स्थानामुळे निर्माण झालेल्या आहेत असं म्हणता येईल का? सर्व समस्या एक का निर्माण झालेल्या? समस्या निर्माण पण सर्व समस्या झाले का रे? उष्णता बेटाचे परिणाम हवामान बदलाची थेट निष्पत्ती आहे. थेट निष्पत्ती आहे का हवामान बदलाची? इज इट क्लायमेट चेंज? अरे हे कशामुळे झालंय? शहरांच्या रचनेमुळे झालेलं आहे. तो क्लायमेट चेंजमुळे थोडी तो झालेला आहे. शहरांची रचना आहे. उष्णता बेटी निसर्गाची देणगी आहे का? तर शहरांच्या रचनेमुळे निर्माण झालेली आहे ना. तर आपण इमारती उभ्या केल्या, आपण मानवी क्रियामुळे उष्णतेचा निसर्ग होतोय. बेटोत्तर काय होणार? पर्याय 1. 32. जय आणि विजय हे एकमेकांसमान रक्कम घेऊन काही पेन व पेन्सिली दुकान जातात. जयने काय केलं? 3 पेन आणि 5 पेन्सिली खरेदी केल्या आणि विजयने हे दिले. तर दोघांची रक्कम काय समान आहे. तर आता डायरेक्ट आहे 3x + 5y बरोबर आहे ना, आणि इक्वल टू 2x + 7y बरोबर आहे. तर मग इकडे x एकीकडे घ्या. तर 3x मधला 2x गेले म्हणजे काय राहिले x. हा 5 इकडे वजा झाला. x इक्वल टू 2y बरोबर आहे. म्हणजे x म्हणजे काय पेन आणि y म्हणजे काय पेन्सिल. म्हणजे 2 पेन्सिल इक्वल टू 1 पेन. मग पेनची किंमत पेन्सिलच्या दुप्पट आहे बरोबर आहे. उत्तरीच पर्याय क्रमांक 2 आलं. हे तर सोपं होतं रे, यायला पाहिजे असतं. 3⁴ 2019 ला 10 ने भागले असता बाकी किती उरेल? आता मला सांगा 3चा एवढा भाग देता येईल का आपल्याला? नाही ना. हा म्हणून हा प्रश्न स्किप करायचा असं नाहीये. 3ची पहिली पॉवर किती रे? 3चा वर्ग किती? 9. 3चा घन किती? 3⁴ किती? 81. 3⁵ किती? 243. 3⁶ किती? याचं 3 पट करा. 200 3 पट किती? 3 त्रिक काय? 9. हा सो 9 आला. 4 त्रिक काय? 1200. हात चला 1 बरोबर ना. हा 6 ने काय? 7. 729. बघा जेव्हा पॉवर 1 होती तेव्हा युनिट डिजिटला काय होतं? 3. पॉवर 2 होती तेव्हा युनिट डिजिटला काय होतं? 9. पॉवर 3 होती तेव्हा युनिट डिजिटला काय होतं? 7. पॉवर 4 होती तेव्हा युनिट डिजिटला काय होतं? 1. पुन्हा 5 ला 3. 6 होती तेव्हा 9 येईल. 7 जेव्हा येईल याची टिप्पट करा. युनिट डिजिटला 9 त्रिक काय? 7. युनिट काय येईल? 7. 7ची पुन्हा टिप्पट करा. युनिट डिजिटला काय येईल? तर ही जी युनिट प्लेस आहे, युनिट प्लेस जी आहे ती 3च्या पॉवर मध्ये 4 प्लेस पर्यंत पुन्हा पुन्हा काय होऊन राहिली? रिपीट होते. लक्षात आलं का तुम्हाला? आता 3⁻10 जर का तुम्ही विचारत 3⁻10 याचे युनिट डिजिटला काय येईल हे मी काढू शकतो. कसं? 4 आणि 4 काय? 8. 8 वेळेला 1 असेल. 9 वेळेला पुन्हा काय युनिट डिजिटला 3 आणि 10 वेळेला युनिट डिजिटला काय? 9. असं मी कोणते काढू शकतो. मग 2019 ला कितीनी भाग द्या? 4 नी. 2000 पर्यंत पूर्ण भाग जातो. वरचे किती उरतात? 19. वरचे किती उरतात? 19. 19 ला 4 चोक काय? 16. किती उरतात? 3. 17 18 19 म्हणजे 3 उरतील. मग 3 डिजिटला युनिट डिजिटला काय येणार? 7. कुठली मोठी संख्या असेल काहीतरी पुढे काहीतरी असेल. युनिटला काय असेल? 7. त्याला भाग 10 ने जर भाग दिला शेवटी रिमाइंडर काय होणार आहे? 7. सो द आन्सर इज व्हॉट? 3 बरोबर आहे. तर उत्तर काय येईल? 3. आणि यात असं येऊ शकतं, लक्षात घ्या, असं येऊ शकतं की 3⁻2019 च्या युनिट डिजिटला काय येईल? ते तर आणखी सोपं. काय येईल युनिट डिजिटला? 7च येईल. काय येणार? 7 येईल ना. हा तर असं तुम्हाला येऊ शकतं. तर हे 3⁻, 4⁻, 5⁻, ह्या गोष्टी एका लेवल नंतर सर्टन लेवल नंतर काय होतात? रिपीट होतात. ओके. तर ते रिपीटचं ते बघून घ्या. हा पॅटर्न महत्वाचा आहे त्याच्यामध्ये. नंबर सिस्टीम मध्ये उत्तर काय येणार याचं? 3. हा एक विद्यार्थी 6 पेपर देऊन आला. प्रत्येक समान गुणांची होती. त्याला विषयामध्ये प्राप्त झालेले गुण या प्रमाणात आहेत. सर्व मिळून त्याला 60% गुण मिळाले. त्याला 60% पेक्षा जास्त गुण किती विषयांमध्ये मिळालेले आहेत? ओके. आता मला सांगा त्याला जर का आपण बघितलं तर 5 6 7 8 9 10 असे त्याला 6 पेपर होते. त्याला गुण दिलेले आहेत. ओके. तर हा आता समजा आपण बघू प्रत्येक पेपर हा 100 गुणांचा होता. मग 6 विषयासाठी किती गुण झाले रे? 600. आता त्यांनी 60% स्कोर केला. 60% स्कोर केला म्हणजे किती? 360 गुण. 6 पेपरमध्ये त्याला किती गुण मिळाले? 360 गुण. ठीक आहे. मग आता त्याचं एकूण कसे आले तर हा त्यांचा रेशो आहे. मग आपण त्याला प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट घेऊयात. समचल 5 6 7 8 9 10.
यांची जर का बेरीज केली तर किती 45 एक्स एक्स म्हणजे काय येतं आपल्याला 8. एक्स म्हणजे काय येतं 8 येतं, बरोबर आहे ना. हा मग एक्स म्हणजे आला 8, मग प्रत्येकात गुण करा. 8 म्हणजे काय 5 आणि एक्स 8 आला 8 म्हणजे पण पहिल्या समीकरणात त्याला गुण किती 40. 8 च काय 8, दुसऱ्या पेपरात त्याला गुण किती 48. 7 8 काय 56. 8 8 काय 64. 9 8 72. 10 8 80. तर 56 पर्यंत त्याला जे 60% पेक्षा कमी गुण आहे, कारण 100 मार्काचा पेपर आहे, तर 60% किती मार्क आहे 60. उरलेले जे 3 सब्जेक्ट आहेत त्याच्यामध्ये त्याला किती गुण आहेत 60% पेक्षा जास्त गुण आहेत. कळलं. उत्तर काय येईल 2 होईल ना 34चं. 9 छोट्या चौकोनांनी चौकोन दिलेला आहे. प्रत्येक चौकोनात 8 छोटे चौकोन विशिष्ट नियमे मोजून भरलेले आहेत. एक छोटा चौकोन रिकामा आहे. तो नियम शोधून रिकामा चौकोन भरण्यासाठी कोणती संख्या लिहावी ते पर्यायी शोधा. 180 18 वगैरे हे दिलेले आहे. सो याच्यामध्ये प्रत्येक जी काही संख्या आहे ना ती कशी आहे. सो याच्यामध्ये प्रत्येक संख्या जी आहे ती आहे एक्स स्क्वेअर प्लस एक्स या याच्यामध्ये. म्हणजे शून्यचा वर्ग 0 अधिक 0 म्हणजे काय 0. 1 चा वर्ग 1 1 नाहीये. मग आपण जर पुढे जर काय याच्यामध्ये गेलो तर इकडे बघा 2 चा वर्ग किती, सॉरी इकडे हा काय कोणता फॉर्मॅट आहे हा एक्स क्यूब मायनस एक्स स्क्वेअर. अच्छा हा असा आहे का. हा विल टेक एक्स क्यूब मायनस एक्स स्क्वेअर. इथे जर का तुम्ही जर बघितलं तर इथे 4 कशी आली ना. मायनस हा मग प्लस नाही मायनस आहे का. ओके हा येस दिस इज इन फॉर्मॅट ऑफ वॉट एक्स क्यूब मायनस एक्स स्क्वेअर. एक्स म्हणजे जर मी 1 घेतला 1 चा घन किती रे 1 आणि 1 चा वर्ग किती 1 वजा 1 म्हणजे काय 0. 2 चा घन 8 वजा 2 चा वर्ग 8 वजा 4 म्हणजे काय 4. 3 चा घन 27 वजा 3 चा वर्ग 27 वजा 9 म्हणजे किती 18. 4 चा घन 64 वजा काय 16 किती येतात 48. 5 चा वर्ग किती 125 वजा 25 म्हणजे काय 100. 6 चा वर्ग किती सोडा ना 6 चा घन 216 वजा 36 म्हणजे काय 180. 7 चा घन किती 343 वजा 7 चा वर्ग म्हणजे 349. 343 मायनस 49 किती होतात रे 294. किती होतात 294. दॅट्स वाय द आन्सर इज व्हॉट ऑप्शन नंबर 4. ही पार्ट काय हा पार्ट जो आहे तो काय मिसिंग आहे याच्यामध्ये. सो दॅट्स वाय द आन्सर इज ऑप्शन नंबर 4 एक्स क्यूब मायनस एक्स. हा एक माणूस काही सफरचंद 3 रुपये 3 प्रतिदराने खरेदी करतो आणि तेवढ्याच संख्येत सफरचंद रुपयाला 4 प्रतिदराने खरेदी करतो. ठीक आहे. दोन्ही प्रकारचे सफरचंद तो रुपयाला 3 या दराने विकतोय. तर त्याला होणारा शेकडा नफा किंवा शेकडा तोटा आपल्याला शोधायचा आहे. समजा आपण तो 1 रुपयाला 3 सफरचंद खरेदी करतो. मग एका सफरचंदाची किंमत किती रे 1/3. एका रुपयाला फक्त 1 रुपयाला 3 सफरचंद गेले कारण तेवढ्याच किमतीला. मग त्याने एका रुपयालाच दुसऱ्या प्रकारचे सफरचंद घेतले तर ते काय आले ते किती सफरचंद आले त्याला 4 ना. 1 रुपये किती आले 4. मग हे सफरचंद दुसऱ्या कॅटेगरीची किंमत किती 1/4. मग आता त्याने त्याला एकूण खरेदी किंमत त्याची किती झाली एकूण त्याची कॉस्ट प्राइस काय 1/3 अधिक 1/4 म्हणजे 700 काय ही त्याची सीपी आहे 712 झाली त्याची. त्यानंतर एका सफरचंद खरेदी किंमत जर आपण बघितली तर ती काय खरेदी किंमत जी आहे बरोबर आहे ना. एका सफरचंद खरेदी किंमत आहे ती 712 आहे. पण इथे सफरचंद जे त्यांनी काय घेतले 2 कॅटेगरीची घेतलेत ना. किती कॅटेगरी घेतलेत बरोबर कारण हे दोन्ही सफरचंद घेतले ना आपण 1 अधिक 1 म्हणजे काय 2 सफरचंद झालेत आपण एकत्रित केले. मग एकाची किंमत काय होईल 724 बरोबर आहे ना. हे महत्वाचं इथे तुम्ही इथे बघा तुम्ही हे एका कॅटेगरीचं घेतलं आणि एक घेतलं तर हे 2 झालेत ना. मग याच्यानंतर तुम्ही इथे 2 सफरचंद किंमत आहे मग एका सफरचंद किंमत आणखी 712 भागिले 2 जाईल तर 700 काय 24. अगेन एका सफरचंद विक्री किंमत आता विकताना त्यांनी एकच रेट ठेवला तो म्हणजे काय एका रुपयाला 3 म्हणजे त्याची विक्री किंमत किती झाली एका सफरचंद मागे
1/3 झालं. मग आलं उत्तर. ही झाली विक्री किंमत, ही काय होती खरेदी किंमत. बरोबर आहे. हा, मग याच्यावर आपण काय काढतो रे, नफा किंवा तोटा. नफा तोटा कसा असतो, विक्री वजा खरेदी भागिले काय खरेदी. तर विक्री वजा खरेदी, विक्री वजा काय खरेदी, हे केले त्यांनी. बरोबर आहे. भागिले फक्त काय खरेदी किंमत गुणिले 100. कॅल्क्युलेट करा, काय येतं 14,207. इन दॅट वे विल गेट द आन्सर. एबीसीडी या 4 खेड्यात राहणाऱ्या 6,200 ग्रामस्थांवर त्यांचा अतिप्रिय रंगात संरक्षण केले गेले. बी खेड्यातील 50% लोकांचा लाल हा अतिप्रिय रंग आहे. तर इतर खेड्यातील किती लोकांचा तोच लालच अतिप्रिय रंग होईल. ठीक आहे. हा, तर आता मला सांगा, इथे आपलं हे डिस्ट्रीब्युशन दिलेलं आहे. त्याच्यामध्ये 6,200 ग्रामस्थ जर आहेत, पूर्ण त्या गावात किती ग्राम, ते 4 शहर मिळून किती ग्रामस्थ आहेत, 6,200. बरोबर आहे. तर मग याच्यामध्ये लाल रंग फक्त 20% लोकांचा आहे. मग 6,200 चे 20% म्हणजे किती रे, हा, तर 1240 लोकांचा जो रंग आहे तो अतिप्रिय रंग, तो कोणता आहे, लाल आहे. कळलं प्रत्येकाला. लाल रंग त्यांचा अतिप्रिय झाला, कारण 4,200 यापैकी लाल रंग अतिप्रिय असणारे 20% लोक आहेत. आता तो म्हणतो काय की बी जो शहर आहे, बी जे काही खेड, बी जे खेड आहे त्याला 50% लोकांचं म्हणजे अर्ध्या लोकांचा अतिप्रिय रंग कोणता आहे, लालच आहे. आता टोटल हे प्रमाण किती आहे रे, 23% टोटल लोकसंख्या 23% लोक बी शहरात राहतात. हे जे डिस्ट्रीब्युशन शहरामध्ये राहणाऱ्या लोकांचं आहे, खेड्यामध्ये राहणाऱ्या लोकांचं आहे, ए खेड, बी खेड, ती खेड, 23% लोक. त्या 23% लोकांचे अर्धे लोक म्हणजे किती रे, 23/2. इतके टक्के लोक जे आहेत त्यांचा रंग कोणता आहे, लाल. 23/2 गुणिले काय 6,200. ओके. आणि भागिले काय 100. तर 2 शून्य 2 शून्य कॅन्सल झाले. 2 31 दुनी काय 62. 31 गुणिले 23 करा, किती येतात रे, 713. बरोबर आहे. बी या शहरातले अतिप्रिय लाल रंग अतिप्रिय असणारे लोक किती आहेत, 713. बरोबर आहे. हा, मग इतर खेड्यातल्या किती लोकांचा तो अतिप्रिय झाला, तर मग 1240 मधून 713 वजा करा, किती येतं उत्तर, 527. बरोबर आहे. दॅट्स आन्सर ऑप्शन नंबर 2. इतर शहरातले लाल आवडते किती, तर बी शहर गाडून बाकी सगळे किती उरलेले. हा, ही आहे 10 व्यक्ती समांतर अशा बसलेल्या आहेत. त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे ए आणि बी कोणीही एका रांगेच्या, ए हा बीच्या उजवीकडे दुसऱ्या स्थानावर आहे. मग आता मला सांगा 10 व्यक्ती बसलेले आहेत. सो सम आर टॉप अँड सम आर ऍट दी बॉट. काही असे बघतायत, काही खाली बघतायत. अशा प्रकारचं त्यांनी हे केलेलं आहे त्याच्यामध्ये अरेंजमेंट. काही इकडे बघतायत, काही अशा प्रकारे खाली बघतायत. ठीक आहे. आपण असं 5 लोकांचा ग्रुप पकडूयात. क्वेश्चन नंबर 38. ए हा बीच्या उजवीकडे दुसऱ्या स्थानावर बसला आहे. तो म्हणजे ए आणि बी यातून एक लक्षात येतं, कोणी उजवीकडे किंवा डावीकडे असेल तर तो ए आणि बी एका ग्रुपमध्ये आहे. बरोबर. ज्याची तोंड बीकडे तो झेडचा लगतचा शेजारी म्हणजे झेड अपोजिट ग्रुपमध्ये. झेडचा अपोजिट मध्ये बीच्या अपोजिट मध्ये जो आहे त्याच्या झेड आहे, त्याच्या बाजूला झेड आहे, पण झेडचा ग्रुप काय वेगळा आहे. वाय हा झेडच्या डावीकडे दुसऱ्या स्थानावर बसला, म्हणजे वाय सुद्धा या गटामध्ये. वाय कडे जो तोंड करून बसला आहे तो सीच्या डावीकडे दुसऱ्या स्थानावर बसलाय, म्हणजे सी जो आहे तो या ग्रुपमध्ये होईल. बरोबर आहे ना. हा, तर सीच्या डावीकडे एक जण. डब्ल्यू हा व्हीच्या उजवीकडे दुसऱ्या स्थानावर बसला आहे. तो डब्ल्यू आणि व्ही हा म्हणजे डब्ल्यू आणि व्ही हे एका वरच्या ग्रुपमधले होतील. अच्छा, याने डायरेक्ट दिलेलंच आहे का. अच्छा, मग तर काय आणखी इझी झालं रे. याने काय डायरेक्टच दिलेलं आहे की डब्ल्यू एक्स वाय झेड आहेत हे
यांचं तोंड कुठे? दक्षिणेकडे. ए बी सी डी ई यांचं तोंड कुठे? उत्तरेकडे. हे तर त्यांनी दिलेलंच आहे ना, मग ते आपल्याला हे पण करण्याची गरज नाही. हा, आता ए आणि बी या पोझिशनला येणार नाही. ए आणि बी येतील का? नाही. आणि ए हा बीच्या उजवीकडे दुसऱ्या स्थानावर बसला आहे. ओके, ए हा बीच्या उजवीकडे, तर ही इकडची उजवी बाजू होते ना, आणि ही काय होते? डावी. ही डावी आणि ही काय? उजवी. तर याने काय म्हटलंय की ए हा बीच्या उजवीकडे दुसरा आहे. आता इथे कोणतीच पोझिशन नाहीये, तर म्हणजेच याचा अर्थ जर आपण बघितलं याच्यामध्ये, तर बी इथे येईल आणि ए त्याच्या उजवीकडे दुसरा, म्हणजे ए कुठे येईल? इथे. दुसरी पोझिशनच बनत नाहीये. कुठे जर तुम्ही इकडे हलवलं तर तो कोणी ना कोणी कॉर्नरला गेला. या दोघांना पोझिशन आल्या. ठीक आहे, कळलं का प्रत्येकाला? नेक्स्ट तो काय म्हणतो की ज्याचे तोंड बी कडे आहे तो झेडचा लगतचा शेजारी आहे. झेडचा लगतचा शेजारी म्हणजेच बीचं तोंड आहे, तर एक तर झेड इथे येऊ शकतो किंवा झेड कुठे येईल? इथे येईल. ठीक आहे. आता वाय हा झेडच्या डावीकडे दुसऱ्या स्थानावर बसलाय. आता झेडच्या डावीकडे दुसऱ्या स्थानावर, इकडे डावी बाजू, डावीकडे दुसऱ्या स्थानावर म्हणजे काय? इथे कदाचित वाय एक तर इथे येईल, नाहीतर वाय कुठे येईल? या इथे. जर हा झेड घेतला तर वाय काय? इथे येईल. बरोबर आहे ना? वाय कडे जो तोंड करून बसलाय तो सीच्या डावीकडे दुसऱ्या स्थानावर बसलाय. वाय हा झेडच्या डावीकडे, वाय कडे जो तोंड करून बसलाय तो वायच्या अपोजिट मध्ये जो आहे. तर समजा आता वायच्या अपोजिट मध्ये जर आपण इथे बघितला, इथे काय, तर तो काय म्हणतो? तो सीच्या डावीकडे दुसऱ्या स्थानावर बसला आहे. ओके, तर इथे जर आपण बघितलं तर डावी म्हणजे ही होईल ना, तर इथे काय येणार? इथे सी येणार. सपोज आपण जर असं बघितलं, इथे काय येणार? सी, तर याच्या डावीकडे हे होईल ना. हा, आता जर काय इथे जर आपण बघितलं वायच्या अपोजिट, तिथे कोणी डावीकडे येऊ शकतो का? नाही. आणि याचं कोण डावीकडे येईल का? नाही येणार ना याच्या. तर म्हणून इथे वाय येऊ शकत नाही. बरोबर आहे ना? म्हणून वायची पोझिशन कुठे फिक्स जाईल? इथे. आणि जर मला सांगा वायची पोझिशन इथे फिक्स झाली तर झेडी पोझिशन कुठे फिक्स होणार? इथे फिक्स होणार. कळलं प्रत्येकाला? हा, पुढे बघा काय म्हणतो तो. वाय हा व्हीच्या उजवीकडे दुसऱ्या स्थानावर बसला आहे. वाय हा व्हीच्या काय आहे? उजवीकडे आहे. ओके, तर म्हणजेच काय? उजवीकडे दुसरा आहे. तर मग इथे काय होणार? वाय हा व्हीच्या उजवीकडे दुसऱ्या स्थानावर बसला आहे. फक्त उजवीकडे पाहिजे होतं, उजवीकडून दुसरा म्हणजे तर इथे येईल ना. मग वाय हा व्हीच्या उजवीकडे दुसऱ्या स्थानावर बसला आहे. डी हा एचा लगतचा शेजारी नाहीये. डी हा म्हणजेच डी कुठे येईल? इथे येईल. बरोबर आहे. आणि डी जर इथे आला तर ए बी सी डी, आणि इथे काय येणार? ई इथे येऊन जाईल. बरोबर आहे ना? आता इथे आपली खालची अरेंजमेंट झालेली आहे. तर ई कडे तोंड करून कोण बसला आहे? तरी आपण इथे जर का बघितलं तर इथे ई कडे तोंड करून कोण बसलेला आहे? वायचे. तर उत्तर काय? पर्याय क्रमांक 2. जरी आता कन्फ्युज झालं की आपलं काहीतरी चुकलंय थोडं, पण तरी उत्तर तुमचं वाय येतं याच्यामध्ये. हा, नेक्स्ट बघा. सीन पिन विन म्हणजे लाईफ इज गुड आहे. सीप सीन ई आणि लव इज लाईफ हे लिहिले आहे. त्यात लव कसं लिहिलेलं असेल? सोपं आहे. ई आर. हा, तर लव म्हणजे काय? ई आर होईल. हा, देन मिस्टेकला LFG BURU लिहिलं आहे, तर प्रॉब्लेमला काय लिहिणार? हे पहिले 3 काय? -1, नंतर 4 काय? +1. पहिले 3 -1, नंतर 4 काय? +1. बरोबर आहे ना? मग त्यानुसार अरेंज करा. 40 उत्तर काय येतं तुमचं? STRA. तर या STR जर आपण बघितलं, या पहिले 3 ला काय होणार? -1. आणि मग नंतरच्या 4 ला काय करा? +1 त्या सिक्वेन्सनुसार. उत्तर काय? पर्याय क्रमांक 3.